Ladies and gentlemen, are you ready? नमस्कार, मी सौरभ मेत्रस, श्रीरामपूर सायकलिंग क्लबचे 2 सुपर रॅन्डनर्स हेमंत पठारे सर आणि डॉक्टर राम कुकरेजा सर यांच्याशी आज चर्चा करणार आहे. त्यांचे SR होण्याचे प्रवासाबद्दल त्यांची माहिती आपण त्यांच्याकडून घ्यायची आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला थोडंफार SR म्हणजे काय किंवा BRM म्हणजे काय याच्याबद्दल थोडी माहिती देतो. BRM म्हणजे आपल्याला एक सुपर रॅन्डनर होण्यासाठी आपल्याला एक लांब पल्ल्याची सायकलिंगचा आंतरराष्ट्रीय हा किताब आहे. याच्यामध्ये आपल्याला 200 किलोमीटर, 300 किलोमीटर, 400 आणि 600 किलोमीटरचा ठरवून दिलेल्या टायमिंगमध्ये हे पूर्ण करायचे असते. याचा आपल्याला भारतामध्ये ॲडॉक्स इंडिया रॅन्डनर्स तर्फे हा किताब दिला जातो. तर आता मी या दोघांना अशी विनंती करीन, राम सर आणि हेमंत सरांना, की त्यांनी आपल्याबद्दल थोडक्यात परिचय करून द्यावा आणि त्यांनी सायकलिंगचा प्रवास आपला कशी सुरुवात झाली याची थोडी माहिती द्यावी. नमस्कार, मी डॉक्टर राम कुकरेजा. मी स्किन स्पेशलिस्ट आहे. श्रीरामपूरमध्ये गेल्या 10 वर्षापासून मी प्रॅक्टिस करतोय. सायकलिंगची सुरुवातीला आमचा ग्रुप खूप छोटासा होता. डॉक्टर संकेत मुंदडा, डॉक्टर केतन बदे, मी आणि विथ कपल, माझी वाईफ जया, नम्रता आणि वैशाली, आम्ही 6 जण सायकलिंग करायला आम्ही 3-4 वर्षापूर्वी साधारण 2021-22ला आम्ही सुरुवात केली. आणि पहिले आमचे छोटे राईड्स असायचे, साधारण 15-20 किलोमीटर पर्यंत आमचे राईड्स असायचे. रोज डेली आम्ही सायकलिंग करायचो. आणि पहिल्यांदा जेव्हा तिथून एक ठरवलं की श्रीरामपूर पासून तर आपण पंढरपूरला जायचं, पण त्यावेळेला श्रीरामपूर सायकलिंग क्लब हा नव्हता. पहिल्यांदा आम्ही सुरुवात केली, आम्ही जॉईन केलं शेवगाव सायकलिंग क्लबला. पहिल्या वर्षी मला जाता आलं नाही, पण संकेत, केतन, वैशाली आणि नम्रता ते चौघही गेले होते. पण त्याच्या पुढच्या वर्षी मग आम्ही तिघांनी आणि अजून श्रीरामपूरचे 6 जण आम्ही घेऊन गेलो होतो. पहिली राईड जी आमची लॉंग राईड होती ती म्हणजे शेवगाव ते पंढरपूर होती. आणि तिथून पुढे त्यावेळेस आम्ही त्यांची पूर्ण म्हणजे स्ट्रॅटेजी कशी होती, ते कसं त्यांनी स्टेजची अरेंजमेंट कशी केली ते सगळं आम्ही बघितलं. त्यांची तयारी कशी, बॅकअप कसा, त्यांनी बॅकअपची व्हॅन होती. परत कुठल्या सायकलिस्टला कधी काही इजा झाली किंवा मध्ये कोणी थकलं तर त्याच्यासाठी त्यांनी ट्रकची जी अरेंजमेंट केली होती आणि बॅकअप 2 व्हॅन होत्या. तर त्यांची ती पूर्ण तयारी बघितली. आणि मग तेव्हापासून आम्ही ठरवलं की श्रीरामपूर सायकलिंग क्लब आम्ही तयार करू. आणि नक्कीच जर मेंबर्स वाढले की श्रीरामपूर पासून तर पंढरपूर लोकांना आम्ही घेऊन जाऊ इथून. आणि तिथून पुढे मग श्रीरामपूर संकेतने पुढाकार घेतला आणि मग श्रीरामपूर सायकलिंग क्लब हा तयार झाला. खूप छान प्रवास होता राम सर तुमचा. हेमंत सर, तुम्ही सायकलिंगमध्ये कसे उतरलात? माझ्यामध्ये तुम्ही आधी फुटबॉल खेळायचा, तुम्ही तुमचा प्रवास थोडाफार सांगावा. नमस्कार, माझं नाव हेमंत पोपटराव पठारे, राहणार टाकली भाग. तर सायकलिंगची प्रवास म्हणजे आम्ही फुटबॉल क्लब आहे टाकलीबागमध्ये, तो जवळ 7-8 वर्षापासून आम्ही कंटिन्युअसली प्रॅक्टिस करतो. पण आता सध्याचं जे मोबाईलचं युग आहे तेव्हापासून ग्राउंडवर मुलांची संख्या खूप कमी झाली. मग आता फिटनेस करायचा कसा, तर त्यासाठी आम्ही ठरवलं की सायकलिंग असं एक आहे की तुम्ही एकट्याने सुद्धा ते पूर्ण करू शकतो. म्हणून मी सायकलिंगचा एक पर्याय निवडला. पण योगायोगाने सायकलिंग प्रवास करत असताना आम्हाला आदरणीय रंगनाथजी माने सर आणि श्री संजय विशे सर यांची तिथं आम्हाला भेट झाली. आणि त्यांनी मग सायकलचं महत्त्व वगैरे पटवून सांगितलं. आणि मग तिथून पुढे आम्ही घरी सायकलला सुरुवात झाली. धन्यवाद. खूप छान तुम्ही प्रवास सुरुवात केला सायकलिंगचा. पण मी तुम्हाला असं विचारेन की आता तुम्ही म्हटलं की आम्ही पंढरपूर राईड पासून तुम्ही सुरुवात केली, पण या पंढरपूर राईडला किंवा तुम्ही सायकलिंग सुरू केल्यानंतर तुम्ही रोज डेली किती किलोमीटर सायकलिंग करायचा, किंवा तुम्हाला असं कधी वाटलं की आपण सुपर रॅन्डनर्सकडे आपण BRM करू, ह्या गोष्टी तुम्ही कधी आलात? सुरुवातीला आम्ही जेव्हा सायकलिंग चालू केली तेव्हा 20-25 किलोमीटर पर्यंत आमच्या राईड्स असायच्या. पण ज्यावेळेस आम्ही ठरवलं की श्रीरामपूर सायकलिंग क्लब तयार करायचा आहे, किंवा आम्हाला पहिल्यांदा त्याच्या अगोदर जेव्हा पंढरपूरला जायचं होतं तर मी लॉंग डिस्टन्स सायकलिंग म्हणजे साधारण ते 25चा ते टप्पा ओलांडून साधारण 50 किलोमीटर तरी राईड करायची अशी आम्ही ठरवली. 50 किलोमीटरच्या आम्ही जे राईड्स करत होतो, समजा टाकळीवाडला जाऊन आलो ते 35 किलोमीटर पर्यंत, 40 किलोमीटर, त्याच्या पुढे जाऊन अजून परत येत होतो. नंतर आम्ही मग अजून त्याच्यापेक्षा 100 किलोमीटर पर्यंत जायचं. मग आम्ही संगमनेरला जाऊन आलो किंवा सरला बेटला जाऊन आलो. मग कधी जाऊन 70 किलोमीटर, 80 किलोमीटर झाले, 20 किलोमीटर कमी पडले की तिथून येऊन परत आम्ही टाकळीवाडला जात होतो.
असंही करत होतो. म्हणजे ते त्या निमित्ताने आमची पंढरपूरची तयारी झाली आणि पंढरपूर शेवगाववरनं साधारण एक 230-240 किलोमीटर आम्ही गाठलं. आणि ज्यावेळेस श्रीरामपूर सायकलिंग क्लबची सुरुवात झाली तेव्हा पण आम्ही जानेवारीला हा क्लब तयार केला मागच्या वर्षी. मग पहिले 6 महिने सगळ्यांची तयारी करून घेतली. साधारण 100 किलोमीटरचे दर रविवारी मोठे राईड्स असायचे. संकेत पण ते राईड घ्यायचा. मग त्याच्यामध्ये बाकी सगळ्या लोकांची बाकी अदर डे वर्किंग डेला शॉर्ट राईड्स 25-50 किलोमीटर असायचे आणि रविवारी मोठ्या राईड्स 100, 150, 150 किलोमीटरची तिथून आम्ही तयारी केली. आणि बीआरएमचं 2023ला संकेतने जेव्हा पहिल्यांदा बीआरएम केलं तेव्हा मला बीआरएम करायची खरंच ऍक्च्युली खूप इच्छा होती. पण त्यावेळेस माझी तयारी असताना घरच्यांची तयारी नव्हती. मग ती घरच्यांची ती मनाची तयारी करायला माझे 2 वर्ष गेले साधारण. मग ह्या वर्षी जेव्हा सगळ्यांनी म्हणजे आज श्रीरामपूर क्लबला 2रा वर्ष समजा संपत आलेला आहे. मग ह्या वर्षी बरेच रायडर श्रीरामपूरला भेटणार होते. सगळ्यांनीच बीआरएम ची तयारी केली. मग ते मला पण फॅमिलीवाल्यांना कन्व्हिन्स करायला थोडं सोपं गेलं आणि तिथून पुढे माझा जुलै पासून समजा एसआरचा प्रवास चालू आणि बीआरएमचा प्रवास चालू झाला. लांब पल्ल्याच्या सायकलिंगसाठी काय झालं, माझा 7वाच दिवस होता सायकलिंग मधला. मी तसं रोज 10-15 किलोमीटर सायकलिंग करायचो आणि स्ट्रावा ॲप डाउनलोड करून मला जेव्हा मी व्हॉट्सअपला टाकायचो मला संजय सर, भिसे सर आणि माने सर यांनी खूप त्याच्यासाठी हे करायचे, मला प्रोत्साहित करायचे. आणि 7व्या दिवशीच त्यांनी माझ्याकडून 100 किलोमीटरची राईड करून घेतली. अरे आणि माझ्याकडून सहज झाली ती, म्हणजे मला जास्त एफर्ट लावायची गरज नाही पडली आणि मला खूप कॉन्फिडन्स आला. आणि त्याच्यानंतर झाली 1 महिन्यानी साधारण पंढरपूर वारी होती. त्या वारीसाठी पहिला दिवस 165 किलोमीटर आणि दुसरा दिवस 100 किलोमीटर अशी 265 किलोमीटरची आपण ती राईड केली. तिथं खूप कॉन्फिडन्स आला. आणि बीआरएमसाठी म्हणायचं तर घरच्यांचा खूप सपोर्ट आहे. म्हणजे स्पोर्ट्ससाठी आता वडील माझे चांगले क्रिकेटर होते आणि ते त्यांचं खूप मला म्हणजे योगदान आहे स्पोर्ट्ससाठी. तर ते कधी मला नाही म्हणत नाही, काय कोणताही खेळ असला तर ते सपोर्ट करतात. घरचे आई असेल, वडील आहे आणि मिसेस सुद्धा. त्याच्यामुळे मला काही अडचण आली नाही. आता तुम्ही दोघांनी मला असं सांगितलं की घरच्यांच्या सपोर्ट शिवाय आम्ही हे करू शकलो नाही. तर मला असं म्हणायचं की आपला माइंड गेम आणि घरच्यांचा सपोर्ट हा किती महत्त्वाचा आहे ह्या बीआरएमची सिरीज पूर्ण करण्यासाठी किंवा लांब पल्ल्याचं सायकलिंग करण्यासाठी आपल्याला. नाही, घरच्यांचा सपोर्ट तर नक्कीच खूप महत्वाचा आहे. कारण आधी आपण किती प्रॅक्टिस केली तर त्या दिवशी त्यांनी जर एक होकार दिला तर आपल्या मागं तो एक टेन्शन नसतो. तो मॉरल सपोर्टची आपल्याला त्या गरज आहे. मॉरल सपोर्टची त्यांची खूप गरज असते. कारण ह्याच्यात लॉंग रायडिंग, डिस्टन्स रायडिंग मध्ये एक माइंडसेटचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. कारण आपण जेव्हा ठरवतो ना आपला 50 किलोमीटर करायचे, 100, मग एक टार्गेट ठरवलेलं असल्यानंतर आपल्याला तो टार्गेट अचीव्ह करत असताना आपल्याला थकवा जाणवत नाही. म्हणजे मी एक 600 किलोमीटर सायकलिंगचा माझा एक अनुभव सांगतो की 600 किलोमीटर जेव्हा चालवायची होती तर 40 किलोमीटर मला म्हणजे 40 तासाच्या आत ते कम्प्लीट करायचं होतं. तर ते डोक्यात बसलं होतं की 40 तासाच्या आपला ते कंटिन्यू म्हणजे संपवायचं आहे. आणि ज्यावेळेस सुरुवात केली पहिल्या मुलुंड पासून आम्हाला धुळ्याला जायचं होतं आणि परत रिटर्न. आणि रिटर्नचा प्रवास म्हणजे एलिव्हेशन इतका जास्त होता म्हणजे 2 तास झोपून जेव्हा मी रिटर्न पोहोचलो तर सायकल सोडेपर्यंत मला असा काही थकवा जाणवला नाही. पण ज्यावेळेस आम्हाला म्हणजे कम्प्लीट झाली, फिनिश पॉईंट वरती मी आलो तर तिथं आम्हाला एटीएम मधनं रिसिप्ट काढून त्यांना एक फिनिश टाइम जो असतो जो काउंट होतो ते एटीएम ची रिसिप्ट असते तर ते काढून जेव्हा त्यांच्या हातात दिलं तर तेव्हा एक थकवा जाणवला. मग ते माइंडसेट हा गेम काय असतो हे त्यावेळेला खरं मला कळालं की जोपर्यंत सायकल चालवायची होती शेवटचे 25 किलोमीटर 50 किलोमीटर बाकी होते तोपर्यंत पण मला काही थकवा जाणवला नाही. पण द मोमेंट जेव्हा आपण ते फिनिश केली आणि त्यावेळेस जेव्हा संपलं त्यावेळेस मग अचानक थकवा जाणवला. म्हणजे 2 दिवसात 40 तासात ते एवढं थकवा जाणवलं नाही जेवढं सायकल सोडून ते 2 मिनिटात जाणवलं. तर माइंडसेटचा खूप मोठा गेम आहे. आपण प्रत्येक चेक पॉइंटला किती वाजता पोहोचायला पाहिजे, किती मिनिटात पोहोचायला पाहिजे, रेस्ट किती घ्यायला पाहिजे हे जर अगोदरच आपण प्लॅन केलेलं असलं. कारण काही काही अनइव्हेंटफुल इव्हेंट्स होतात, समजा टायर पंक्चर झालं किंवा चेन तुटली किंवा असं काही ज्याला आपण काहीच करू शकत नाही. तर एक माइंडसेट असेल तर नक्कीच आपण ते वेळेच्या आत हे लॉंग डिस्टन्स राईड अचीव्ह करू शकतो. ते आपलं जे एम आहे ते गाठू शकतो. हेमंत सर, तुमचा कसा एक्सपिरियन्स होता? माइंडसेट तर खूप महत्वाचा भूमिका आहे त्याच्यामध्ये. कारण की 70-80% हा सगळा माइंडवर खेळ आहे लॉंग इव्हेंट मधला. तर बॉडी आपली माइंडसेटवरच रिॲक्ट करते सगळी, नाही का. तर लॉंग इव्हेंटमध्ये हाच एक मोठा इश्यू आहे. तुम्ही निगेटिव्ह थॉट्स घेऊन किंवा निगेटिव्ह तुमच्यात विचार आले तर खूप प्रॉब्लेम होतो, थकवा जाणवतो वगैरे असा.
तुम्ही असं काय तुमचा कुठला एक्सपिरियन्स शेअर कराल का 200, 400, 300 आणि 600 मधला काही असा कुठला तुम्हाला काही अडचण आली किंवा तुम्हाला असा कुठला तो इव्हेंटफुल वाटला की जर तुम्ही एन्जॉयही केलं आणि सर्वच गोष्टींचा अनुभवही घेतला? ती 600 किलोमीटरची नाशिकची राईड होती. त्या राईडमध्ये हर्षद माझ्या बरोबर होता, पण त्याला काही इंजुरी झाल्यामुळे त्यांनी ती राईड क्विट केली. अच्छा. तर ती रात्र खूप माझ्यासाठी खूप आवड होती ती रात्र, कारण की ती पूर्ण रात्र मला सायकल चालवायची, एकट्याला चालवायची होती आणि एकटा असल्यामुळे खूप मला त्याच्यात असं नाही का एक भीतीदायक ते वातावरण होतं. तर ते खूप आवड होतं सायकलिंगमध्ये माझ्यासाठी. पण मला असं एक विचारायचं आहे की ओळखीचा रोड आणि अनोळखी रोड यामध्ये सायकलिंग करताना किती फरक पडतो या इव्हेंट्समध्ये किंवा आपल्या रेग्युलर सायकलिंगमध्ये? रोड ओळखीचा असला की नक्कीच एक फायदा काय होतो, आपल्याला त्याच्यात एक गुड पॅच, बॅड पॅच हे माहिती असतं, आपण त्यानुसार प्रिपेअर्ड असतो. आता जेव्हा आमची 600 किलोमीटरची पण राईड होती तर 2 दिवस अगोदर आमची झूम मीटिंग होती. मुंबई रायडर्स सोबत मी तो 600चा BRM खेळला, त्याच्यात मेन जे होते अनिल उचिल सर, तर त्यांनी 2 दिवस अगोदर जेव्हा झूम मीटिंग घेतली, साधारण 1.5-2 तास चालली ती, पण इतकी छान मीटिंग होती त्याच्यात. मग त्याच्यात त्यांनी कुठले बॅड पॅचेस आहेत किंवा काय मध्ये आपण बघितलं, काही काही लोक जेव्हा रोड माहिती नसताना आपण समजा रोड आपल्या इंडियामध्ये आपण करत असताना कंटिन्यू फ्लॅट रोड नसतो, बऱ्याच वेळेला आता रोडचे कन्स्ट्रक्शन वगैरे पण चालू आहेत अजून, तर त्या बॅड पॅचमुळे आपला अँकल इंजुरीज विच इज व्हेरी कॉमन इन सायकलिंग, जर आपण स्पीडने चाललो तर ते होतात. तर ते पॅच माहीत असल्यामुळे आम्हाला एक फायदा काय झाला की तेवढ्या डिस्टन्समध्ये आम्ही स्लो व्हायचो. दिवसा तर एवढा काही इश्यू येत नाही, पण रात्रीचं असताना कारण आपले लाईट्स एवढे पॉवरफुल नसतात, मग हा बॅड पॅच कुठला आहे, संध्याकाळच्या वेळेला दिवसाच्या वेळेला इंजुरी होण्याचे चान्सेस कमी असतात, पण नाईटला नक्कीच त्याचा फायदा होतो. तर रोड माहीत असल्यावर किंवा आधीची झूम मीटिंग जर आपण अटेंड केली, जिथं पण रोड अनोळखी जरी असला, पण आताचे जे क्लब्स आहेत ते इतके चांगले आहेत, ते आपलं पूर्ण रोड मॅप आपल्याला सांगतात आणि त्याच्यातले बॅड पॅचेस एक अंदाज कुठल्या गावाच्या किती किलोमीटर अगोदर पर्यंत पासून आणि किती किलोमीटर नंतर एक रफ आयडिया दिलेली असते, मग त्याचा एक नक्कीच फायदा होतो. हेमंत सर, तुमचा कसा अनुभव या बाबतीत? आहे ना, रोड ओळखीचा रोड आणि जिथं आपल्याला माहित नाही तिथं खरंच म्हणजे ऍक्च्युली आपण BRM ला जातो म्हणजे आपण 1 नाईट तिथे त्या गावात जातो, आपल्याला त्या रोडची किंवा त्या भागातली काहीच माहिती नसती, म्हणून मी हा प्रश्न विचारतोय. त्याच्यात रात्रीचा जो प्रवास असतो ना तो खूप आवड असतो. त्यात खड्डे वगैरे जे असेल आणि महत्वाचे जे वाहन आहे, आपले इंडियन रोड सायकलिंगसाठी बनलेलेच नाही, खूप एक चॅलेंजिंग आहे सायकलिंग, रात्री चालवणं खूप आवड आहे. मग तुम्ही रात्रीच्या सायकलिंग करण्यासाठी म्हणजे आपल्याला 400 आणि 600 मध्ये आपल्याला 2 नाईट आणि 2 मॉर्निंग सायकलिंग करावी लागते आणि 400 मध्ये 1 नाईट. तर ह्याच्यामध्ये तुम्ही कसं अरेंज करता किंवा तुम्ही नाईट सायकलिंगची प्रॅक्टिस कशी केली काय? नॉर्मल रुटीनली नाईट सायकलिंगची आम्ही जे 6 नंतर एकदा अंधार पडला की त्याची प्रॅक्टिस केली. मी नाईट सायकलिंगची फार काही प्रॅक्टिस केली नाही, कारण नाईट सायकलिंगचा आपल्या इथं इंडियामध्ये एक इश्यू आहे की रोड ऍक्सिडेंट्स खूप होतात आणि एक आपल्या ग्रुपने एक चांगलं ठरवलेलं आहे, नो हेल्मेट नो राईड. आणि सध्याचं नियमानुसार बघितलं तर कोणी हेल्मेट घातल्याशिवाय जर राईड पोस्ट केली तर आम्ही त्यांना ग्रुपमध्ये संकेत सरांनी काढलेलं पण आहे. तर नाईट राईडची प्रॅक्टिस म्हणजे अर्ली मॉर्निंग राईड्स आर मोर प्रेफरेबल. आणि फक्त एक मेन इश्यू होतो नाईट राईडला, आपल्याला बॅटरी बॅकअप खूप चांगला ठेवायला पाहिजे, कारण कारमध्ये लाईट चांगलं असताना आपला ड्राईव्ह करण्याचा स्पीड खूप जास्त पण घेऊ शकतो, पण सायकलवरती तो बॅकअप आपल्याला लाईटचा भेटत नाही. मग नॉर्मली आम्ही काय करतो, मी 400 आणि 600ला 3 बॅटरीज ठेवले होते, त्याच्यासोबत 2 एक्स्ट्रा पॉवर बँक होते, एक पॉवर बँक होती आणि एक पॉवर बँक कम टॉर्च होती. त्याचा फायदा होता की मोबाईल पण चार्जिंग करता येतो आणि लाईटचं पण. आणि 600 किलोमीटरला नॉर्मली एक हॉल्ट दिलेला असतो, 400ला ते कंपल्सरी नसतं. 400ला मला हॉल्ट काही भेटलं नाही, पण 600ला 2 तास जेव्हा मला धुळ्याला हॉल्ट भेटलं तर त्याच्यामध्ये मी पॉवर बँक आणि मोबाईल मेन जे आहे, कारण मोबाईलमध्ये स्ट्रावा लावला असतो, ते चार्जिंग करून घेतली. कारण अजून एक इश्यू असतो की स्ट्रावा जर आपण ऑन केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर पॉवर सेव्ह मोड लावला की मग ते स्ट्रावाचे हे सगळे फीचर्स जे आहेत ना ते बंद पडतात. म्हणजे अचानक ते 10 किलोमीटर क्रॉस केल्यावर ते 25 दाखवणार किंवा स्पीड तुमची 20-25 ची असेल आणि ते 100 दाखवणार. तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा हा सपोर्ट आपण ठेवायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये अजून एक ऑप्शन आहे की सध्या टॉर्च जे भेटतात किंवा टेल लाईट जे भेटतात ते बॅटरी सेलवाले,
त्याच्यामध्ये एक्स्ट्रा सेल 10 सेल मी ठेवले होते. मग ते पण समजा मध्ये कुठं संपले तर आपल्याला ते सेल पण चेंज करते, तो एक ऑप्शन ठेवायला पाहिजे. ओके. हेमंत सर, तुम्ही काय सांगाल या बाबतीत? नाईट सायकलिंगचा काही अनुभव तसा नव्हताच, परंतु 400 किलोमीटरसाठी आम्ही ज्यावेळेस पुण्याला गेलो त्यावेळेस आमच्याबरोबर बीसे सर होते, ज्ञानदेव चौधरी सर होते आणि झेले साहेब होते, बरोबर होता आम्ही. त्यावेळेस आम्ही ती पहिली नाईट राईड सायकलिंग तिथं केली. तिथं खूप अनुभव आला आणि खूप सगळ्यात अवघड अशी ती 400 किलोमीटरची आमच्यासाठी बियाणं होती. म्हणजे मी 600 केली, 600 पेक्षा मला 400 किलोमीटरची खूप अवघड वाटली. तर त्या 400 किलोमीटरने मला खूप काही शिकवलं, कारण की ते पुण्याचे रोड्स होते, हायवे होता आणि त्यातलं महत्वाचं खंबाटकी घाट आम्ही रात्रीच तो सर केला. तर तिथं आम्ही खूप शिकलो आणि खूप कॉन्फिडन्स आला तिथं आम्हाला. माझ्या मते तुम्ही जी 400ची राईड केली ती तुम्ही ऑलमोस्ट पाऊस होता त्या सीझन मध्ये केली होती आणि माझ्या ते तुम्ही पुण्यावरून लोणावळा, खोपोली आणि सातारा असे गेलो होता. तर तुम्ही त्या राईडचा थोडा एक्सपिरियन्स आमच्याबरोबर शेअर केला तर आम्हाला छान वाटेल ऐकायला तुमच्या तोंडून तो. ती राईडची जेव्हा सुरुवात झाली तर नेहमीप्रमाणे माझी जशी संभाजीनगरला 200 किलोमीटरला माझी स्टार्टिंगला सायकल पंक्चर झाली, तशीच ती साधारण एक अर्धा 2 तास आम्ही सायकलिंग केली आणि माझी सायकलच पंक्चर झाली. वरून धो पाऊस पडतोय पण आता सगळे थांबले माझ्यासाठी, बीसी सर वगैरे सगळे थांबले. तर ती पंक्चर कसं काढायचं योग्य माझ्याकडे ट्यूब्स होत्या, ट्यूब्स चेंज केली. पण पावसात खूप हाल झाले, आमचं कंप्लीट 1 तास गेला तिथं, जिथं आम्हाला 10-15 मिनिटं लागायला पाहिजे होते तिथं 1 तास गेला. आणि नॉनस्टॉप पाऊस चालू होता आणि खंडाळाचा घाट तर सगळ्यात अवघड 7 ते 8 किलोमीटरचा घाट होतो. त्या घाटात खूप हाल झाली. त्यात फक्त झले सर आणि चौधरी सर यांना थोडीशी प्रॅक्टिस असल्यामुळे ते गेले निघून, पण बीसी सर आणि मला थोडंसं अवघड गेला खूप. आम्ही थोडंसं नाही का थोडं पायी चालू त्या घाटामध्ये 7-8 किलोमीटर घाट होतो, खूप एफोर्ट लागला त्या घाटासाठी. मग तुम्हाला पावसाचा काही त्रास त्या घाटामध्ये? पाऊस खूप उलट चांगला वाटला. पावसामुळे तर आम्हाला खूप म्हणजे हायड्रेशनची जास्त गरज नाही पडली आणि पावसात उलट राईड करायला पावसात खूप चांगलं वाटतं पावसामध्ये. तुम्ही सर पाऊस आणि ऊन अशा दोन्हीच्या ह्याच्यात तुम्ही 600ची राईड एक पूर्ण केली. तुमचा तो एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे मला असं विचारायचं आहे की BRM करण्यासाठी योग्य वेळ कुठली, म्हणजे आपला उन्हाळा, थंडी की पावसाळा? तसं बघितलं तर आपण कुठल्याही सीझन मध्ये गेलं तर आपल्याला त्यावेळेस पाऊस कसा आहे हे प्रत्येक सीझन मध्ये टफ जाऊ शकतं. आता हेमंत सरांना जसं पावसाच्या वेळेला त्रास झाला तर माझा एक्सपिरियन्स ह्याच्या विपरीत होता. मी जेव्हा 600ला गेलो त्यावेळेस ऑक्टोबर होता आणि ऑक्टोबर हिट त्यावेळेस खूप जास्त होती आणि 600ची आम्ही सुरुवात मुलुंड केली. मुलुंड नाशिक धुळे आणि धुळे नाशिक आम्हाला परत यायचं होतं. मग पहिला टप्पा जो होता नाशिक पर्यंत तर सकाळी 8 नंतर इतकं कडक ऊन होता. त्याच्यात कसारा घाट आम्ही करत होतो तर बऱ्याच लोकांना ते कसारा घाट खूप जड गेलं आणि त्याच्यानंतर नाशिकला जेव्हा साधारण त्याचा कट ऑफ टाइम 4:10चा होता तर ते मी 2:15 पर्यंत पोहोचलो. तर दुपारचं ऊन इतकं कडक होतं खरंच की म्हणजे मला दुसऱ्या दिवशी आल्यानंतर कळलं की ते 2 दिवस म्हणजे असे प्रेडिक्ट केले होते की सगळ्यात जास्त टेम्परेचर आणि सगळ्यात जास्त युरेज असणार आहे. आणि पहिला दिवस असताना मग त्यावेळेस ठीक आहे ते कसं तरी निघून गेलं. पण दुसऱ्या दिवशी तीच रिटर्न जर्नी असताना जेव्हा मी नाशिकला पोहोचलो तर नाशिकचा म्हणजे मी पहाटे 3 वाजता धुळ्यावरून निघालो. नाशिकचा कट ऑफ टाइम 12:40 होता आणि मी 12:15ला पोहोचलो तिथं. तर मी बरोबर वेळेच्या आत पोहोचलो. पण तिथं जेवण करून जेव्हा दुपारी 1ला निघालो म्हणजे तुम्ही जे म्हणत होते वाईट अनुभव आणि चांगले अनुभव त्याच्यातला एक अनुभव मी सांगतो की नाशिकला वेळेवर पोहोचून आता संध्याकाळी 10 पर्यंत मला टायमिंग होता मुलुंडला पोहोचायला, पण साधारण घोटीच्या अलीकडं साधारण एक 2-2:15चा टायमिंग होता. म्हणजे अक्षरशः इतकं ऊन इतकं कडक होतं की मला पुढं असं वाटलं की पुढे अजून मी 5-10 मिनिटं जरी अजून सायकल चालवली तर मी एखाद्या वेळेस खालीच पडणार. मग मी साधारण 20-25ला मी सायकल थांबवली. 10 मिनिटं मी फ्रेश झालो. म्हटलं संकेतला फोन लावायच्या अगोदर आपण बघू, जर 10 मिनिटात मी फ्रेश झालो तर ठीक आहे मी निघून जाईल. पण मला ते काही वाटलं नाही. साधारण 2:40च्या आसपास मी संकेतला कॉल लावला. संकेतला म्हटलं की मला ना एक 20 मिनिटं झोपायचं आहे आणि मला तो संवाद अजूनही आठवतो. संकेत मला म्हटला की तू चांगला बफर ठेवलेला आहे, चांगल्या स्पीडने आलेला आहे. इथं जर आपण गॅप घेतला तर नंतरचा प्रवास कारण हेडविंड जास्त असते कोटीच्या पुढं, मग तिथं 18च्या वरती स्पीड घ्यायला अवघड जाईल. त्याला म्हटलं की आता मी जर सायकल चालवायला गेलो मी 10 मिनिटात मला असं वाटतं की 10 मिनिटं पण चालू शकणार नाही, पण मी 20 मिनिटं जर फक्त एक पॉवर नॅप घेतलं की ते 18 नक्कीच 24 ते 25च्या स्पीडने मी नक्कीच राईड करणार. मग ते 20 मिनिटांनंतर त्याला मी सांगितलं मला कॉल करायला सांगितलं आणि माझ्या मिसेसला जयाला पण मी सांगितलं आणि बरोबर 3 वाजता मला जयाचा पण कॉल आला, संकेतचाही कॉल आला. संकेतला म्हटलं आता मी चहा घेतोय, तो म्हणे कॉफी घे.
मी कॉफी ऑर्डर केली आणि संकेतला विचारलं की आता म्हणजे पुढचं किती वेळात आपण पुढचा टप्पा क्रॉस करायला पाहिजे. त्यांनी फक्त मला एकच सांगितलं की आता कसारा घाट जो आहे परत रिटर्न जर्नीमध्ये तो साधारण 4:15 पर्यंत व्हायला पाहिजे होतं, पण आता तो 20 मिनिटं तू जे ब्रेक घेतलं लेट मध्ये लेट 4:30 पर्यंत ते क्रॉस व्हायला पाहिजे. आणि त्यावेळेस जे मी 3:10 निघालो कॉफी घेऊन आणि ते डोक्यात बसलं की आपला कसंही करून 4:30 पर्यंत तो कसारा घाट पूर्ण उतरायचा आहे. आणि आपण कसं आहे त्यावेळेला जरी आपल्याकडं स्ट्रावा असलं सगळं, पण एक्झॅक्टली कसारा घाट किती पुढे हे मला अंदाज नव्हता. साधारण 12-14 किलोमीटर असेल असं माझं डोक्यात होतं. आणि ज्या ढाब्यावरती मी थांबलो त्याला विचारलं तुम्हाला 12 किलोमीटर आहे सर हे असे. त्याच्या पुढे अजून 1-2-3 किलोमीटर मी स्ट्रावा मध्ये बघितलं चालत गेलो, म्हटलं आता 10 किलोमीटर आलं असेल आपण. मग तिथं मी एकाला सांगायचं सर यहाँ से कसारा घाट कितना दूर है, बोला यहाँ से और 12-13 किलोमीटर. म्हटलं आता आपण असं किती पुढे जायचं, म्हटलं आता हा विचारायचं सोडूनच देऊया. आणि बरोबर कसारा घाट जेव्हा चालू झालं तेव्हा लक्षात आलं आपण बरोबर आलो आणि 4:30 पर्यंत मी उतरलो होतो. संकेतची फोनची वाट बघत होतो. 4:45 बरोबर संकेतचा फोन आला कुठपर्यंत बघा, म्हणलं 4:30 पर्यंत माझा कसारा घाट क्रॉस झालेला आहे. तर एक पूर्ण प्रवासात मला एक वाटलं की मॉरली फॅमिलीचे सगळे लोक सोबत होते. संकेत श्रीरामपूरला असून इथं पण प्रॅक्टिकली मनाने तो पूर्ण राईड 600 असो 400 असो तो माझ्या सोबत होता. आता आपल्याला राम सरांनी सांगितलं की थकवा आल्यानंतर त्यांनी ब्रेक कसा घेतला की त्यांनी राईड क्विट नाही करायची पण आपण ब्रेक घेऊन पुढे जाऊ. तसा त्या बाबतीत तुमचा काय अनुभव आहे, तुम्ही थकवा आला किंवा राईड मॅनेजमेंट कशी करता याच्याबद्दल थोडीफार तुमची पण माहिती द्या आम्हाला. थकवा शक्यतो हे आपल्या मानसिकतेवर जाऊन असतो 100%. आपण जर मन थकलं तर आपली बॉडी थकते. बरोबर. मग त्याच्यावर आपण कंट्रोल कसा करायचा हे शिकलं पाहिजे आपण सायकलिंग करता. पण तुम्हाला असं कुठल्या राईड मध्ये वाटलं का की 400 करताना किंवा 600 करताना की बाबा आपण थकलोय की आपण ब्रेक व्हावं, जसं आता राम सर म्हणले की त्यांना वाटलं की आपण एक 5 मिनिटाचा पॉवर नॅप घेऊ आणि आपण कंटिन्यू करू, असं तुम्हाला कधी वाटलं का? ज्यावेळेस 600 किलोमीटरची नाशिकची BRM होती त्यावेळेस ज्यावेळेस हर्षदने क्विट केली तर त्यावेळेस मला म्हणजे खूप थकल्यासारखं वाटलं. असं वाटलं आता मी एवढं पुढं कसं काय करणार, 450 किलोमीटर बाकी होतं. पण संकेत सरांचं त्याच्यामध्ये म्हणजे खूप मोठं योगदान आहे का त्यांनी मला खूप पुश केलं. आणि प्रत्येक एक 1-1.5 तास त्यांनी मला फोन केला आणि पूर्ण अपडेट घेत राहिले आणि त्याच्यामुळे माझी ती BRM पूर्ण झाली. अच्छा, तुमच्या दोघांचा एक्सपिरियन्स ऐकून मला असं एक विचारायचं आहे दोघांना की राम सरांनी बऱ्यापैकी इव्हेंट हे सोलो मध्ये केलेले आहेत आणि हेमंत सरांनी काही इव्हेंट ग्रुपमध्ये केलेत आणि सोलोही केलेले. याच्यामध्ये ग्रुपचा फायदा किती होतो आणि सोलो मध्ये किती नुकसान होतं किंवा फायदा होतो, काय सांगाल तुम्ही? सोलो मध्ये काही फायदा पण आहे अच्छा आणि काही तोटे पण आहे आणि ग्रुपचा सुद्धा 100% सांगतो. चांगला ग्रुप जर असला तर आपल्याला त्याच्यापासून खूप काही शिकण्यासाठी मिळतं. तसं मला नाशिकचे सायकलिस्ट मिळाले, त्याच्यामध्ये सोनवणी असतील त्याची 19 वेळा SR किताब मिळवलेला आहे. बरोबर. त्यावेळेस भेटले त्यांच्या संग मला 250 किलोमीटरची राईड करण्याची एक मला ती संधी मिळाली. तर त्याच्यापासून खूप काही मी चांगलं शिकू शकलो असं. आणि मी पण तेच सांगणार डेफिनेटली दोघांचे फायदे पण आहेत नुकसान पण तोटे पण आहेत. 600 किलोमीटरला मी हेमंत सरांना कॉल पण लावला होता पण नेमका तो योग आला नाही. त्यांना काहीतरी काम आलं अचानक, मग त्यावेळेस त्यांना जमलं नाही आणि मला ती राईड इंडिव्हिज्युअली करावी लागली. आम्ही साधारण 20 रायडर होतो. 20 मध्ये जवळ एकाने स्टार्ट केलं नाही, चालू करणार आम्ही 19 लोक होतो पण त्याच्यातले 8 जण डिस्क्वालिफाय झाले आणि आम्ही 11 जणांनी ती राईड पूर्ण केली. आणि तुम्ही थकवाचं जे म्हणत होते डेफिनेटली हा माइंड गेम आहे. आपण सुरुवातीला जर आपल्याला रोड माहिती आहे, डिस्टन्स माहिती आहे आणि मी एक बघितलं की आपण आधीच ठरवलंय की जर फॉर एक्झाम्पल आम्ही जेव्हा पहिले 300ची राईड पण घेतली होती तेव्हा विनायक सर होते, हर्षद होता आमच्यासोबत, परत हार्दिक होता, तर आम्ही चौघं त्यावेळेला होतो. तर पहिला आम्ही ठरवलं होतं पहिले 100 किलोमीटर आम्ही कसं करून साधारण 4-4.25 तासाच्या आत आम्ही पूर्ण करू आणि तो बरोबर 4.25 तासाच्या आत आम्ही पूर्ण केला. तर ग्रुपचं एक मोटिवेशन पण असतो. आणि रिटर्न येताना परत माझी जेव्हा सायकल पंक्चर झाली तर पहिल्यांदा मला हा काही अनुभव नव्हता. मग तिथं आम्ही जेव्हा पंक्चर काढायला बसलो त्यावेळेस विनायक सर होते. मग तो एक ग्रुप फोटो अजूनही मला म्हणजे नक्कीच आठवतो. पहिली ती 300ची राईड जी आमची ग्रुप सोबत झाली त्याच्यानंतर सगळे राईड माझे एकटे झाले. तर ग्रुपचा एक फायदा असतो की कुठेही आपण डिमोरलाइज होत नाही, मोटिवेट होत असतो. परत आपल्याला जेव्हा समजा पंक्चर झाली अचानक काही टेक्निकल एरर लागला तर एकामेकाला आपण मदत करू शकतो. पण ज्यावेळेस
सगळे ग्रुप रायडर्स मोर ऑर लेस कसं आहे एका स्पीड मध्ये चालणारे पाहिजे. बरोबर. ज्यावेळेस एखादा ग्रुप मेंबर स्लो पडतो त्यावेळेस कधी असंही होऊ शकतो की आपण कारण ह्या राईड्स आपल्याला वेळेमध्ये बरोबर. करायचे. आपल्याला एक ठराविक वेळ त्यानंतर दिलेली आहे. त्याला सोडून पुढे जाणं हे पण मॉरली आपल्याला ते थोडंसं पुढे जायला ते नको वाटतं. बट कुठेतरी आपल्याला तो एक डिसिजन पण घ्यावा लागतो. आणि ज्यावेळेस आपण एकटं राईड करतो तर त्यावेळेला आपला ऍडव्हान्टेज असतो की आपण स्वतःच्या स्पीडने जाऊ शकतो. पण अजून एक इश्यू काय असतो की त्याच्यामध्ये परत कुठेही ब्रेकडाऊन झालं किंवा सध्या आता जे 600चं राईड होतं की जवळजवळ 20-20 किलोमीटर काहीच मध्ये मालेगाव धुळे रोड तो थोडासा डेंजर पण होता. दोन्ही साईडनी शेत पण होते आणि सध्या श्रीरामपूरला आणि त्या रोडला तुम्हाला माहिती आहे बिबट्यांचा पण बराच त्रास आहे. एक ग्रुप असताना तो एक मॉरली आपण स्ट्रॉंग राहतो. डेफिनेटली दोन्हीचे फायदे आहेत. मॉरली स्ट्रॉंग राहतो आणि इंडिव्हिज्युअली असताना आपण लॉंग डिस्टन्स करताना मग आपल्या स्पेसवरती जाऊ शकतो. पण जर सगळे ग्रुप मेंबर्स आपण प्रॅक्टिस करायला पाहिजे एका स्पीडने चालवतो नक्कीच ग्रुप राईड आपण विदिन बिफोर टाइम आपण ते पूर्ण करू शकतो. त्याचा नक्कीच फायदा होईल. म्हणजे जसं BRMचं मेन उद्दिष्ट आहे की आपण नवीन ग्रुप क्रिएट करा किंवा एकमेकांची मदत करून पुढे चाला, या हेतून जे BRM चालू झालेलं आहे तसंच केलेलं योग्य आहे असं तुमचं म्हणणं आहे. डेफिनेटली. कारण त्यांचा उद्देश तोच आहे की एकत्र चला, निसर्गाचा आनंद घेत चला आणि आपल्या दिलेल्या वेळेमध्ये आपले इव्हेंट्स पूर्ण करा. डेफिनेटली पूर्ण. आणि सगळ्यांची जेव्हा राईड एकत्र पूर्ण होते ना जरी एक 15-20 मिनिटाचा अर्धा तासाचा मागपुढे झालं काय हरकत नाही, तर तो एक वेगळा आनंद असतो. कारण 300 किलोमीटरचा जो प्रवास होता तो साधारण 20 तासात गाठायचा होता. पण आम्ही ते साधारण 19 तासामध्ये पूर्ण केलं. पण टाइम डझंट मॅटर. BRM मध्ये पहिल्या म्हणजे त्याला फर्स्ट मेडल सेकंड मेडल असं काहीच नसतं. ज्यांनी पण विदिन ते टायमिंग ते पूर्ण केलं एकच मेडल असतो. पण मग त्यावेळेला आपलं ते नंतर आपण जेव्हा आठवणी काढतो ना तर त्यावेळेला आपल्या ते ग्रुप राईड जे असतात त्या आठवणींचे असतात. आपण किती वेळा पूर्ण केलं. कारण 400चं राईड पण 27 तासाची होती ती मी 22 तासात पूर्ण केली. पण त्याच्या वाईट चांगले अनुभव एवढ्या लक्षात राहणार नाही. डेफिनेटली ग्रुप राईडचे राहणार. विनायक सरांसोबत आणि हर्षद आणि हार्दिक सोबत जे अनुभव माझा अजून लक्षात आहे. डेफिनेटली मला अजून एक आठवतं की जेव्हा तुम्ही 600ची राईड करत होता बहुतेक तुम्ही रिटर्न करत होता का जात होता मला ते लक्षात नाही, पण तुम्हाला बाहेरनं काही लोक पण मोटिवेट करत होती, तो त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? डेफिनेटली. मी जेव्हा 300 किलोमीटरची पहिली पूर्ण झाली तर सेकंड राईड माझी जी होती 600 होती. सहसा कोणी 600 किलोमीटर लवकर घेत नाही. आधी 400 मी 600 किलोमीटर प्लॅन करत होतो. त्यावेळेस मी संकेतला विचारलं तर संकेत म्हणे त्यावेळेस पुन्हा कोल्हापूर राईड पण होते आणि तिथून आणि ते बहुतेक 2500 एलिव्हेशन होतं. पण संकेत म्हटला तिथं पण थोडं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. हा जरी 4500चा एलिव्हेशन आहे पण हा खूप चांगला रोड आहे, मग इथं जायला पाहिजे. मग मी एक ठरवलं की आपण जेव्हा हेल्थ ऍक्टिव्हिटी आपण एक श्रीरामपूर क्लब एकमेकांना मोटिवेट करतो, जर आपण हे इंस्टाग्राम वरती अपलोड केले तर आपण हेल्थसाठी जे लोक श्रीरामपूर सायकलिंग क्लब मध्ये किंवा रनिंग क्लब मध्ये नाहीयेत ते पण मोटिवेट व्हायला पाहिजे. मग तेव्हा मी ठरवलं की आपण व्हिडिओ पण काढू, लाईव्ह व्हिडिओ. मग जिथे जिथं मी समजा एका सिटीवर पोहोचलो किंवा आपण मध्ये काही पॉज घेतला 40-50 किलोमीटर नंतर तर मी तेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो, लाईव्ह व्हिडिओ. आणि त्यावेळेला जेव्हा समजा मी नाशिक ला पोहोचलो तेव्हा तिथले लोक बघून एकदम हैराण होत होते. आणि ते जेव्हा विचारायचे की तुम्ही कुठून आले त्यांचा अंदाज असा होता की मी 15-20 किलोमीटर पासूनच फक्त आलोय. आणि जेव्हा मी त्यांना हे सांगितलं की मी मुलुंडवरून आलोय तर ते खूप आश्चर्यचकित व्हायचे की मुलुंड ते नाशिक 150 किलोमीटर आपण सायकलीवर कसं येऊ शकतो. आणि मग ते व्हिडिओ मध्ये ते पण त्यांचा पण सहभाग असायचा आणि त्यांना खूप एक चांगलं वाटायचं. ते काही जण आपल्याकडे नंबर पण घेतात आणि तुम्ही डॉक्टर असून एवढं लांब का बरं येतात, तुम्हाला ह्याच्यासाठी काय मानधन भेटतं का? आणि जेव्हा आम्ही त्यांना सांगतो की ह्याच्यासाठी मानधन नाही, हे फक्त आपण सेल्फ मोटिवेशन सेल्फ हेल्थ प्रमोशन साठी आपण करतोय, तर त्यांना हे खूप आश्चर्य वाटायचं. म्हणजे आणि त्याच्यामुळे ते पण मोटिवेट व्हायचे. आणि लहान मुलं पण ग्रामीण भागात सगळ्यात पहिला प्रश्न भासतो सगळ्यांचा, तर तुम्हाला काय भेटणार? बरोबर आहे, सगळ्यांचा प्रश्न बरोबर. काय भेटणार आहे? त्याला कसं सांगू आपण आधी काय भेटणार आहे? आपल्याला जो स्वतःला जो आनंद मिळणार आहे तो कसा सांगणार आहे? त्याच्यामुळे आपण एक सकारात्मक ऊर्जा तयार होती, हे सांगणं ते लोकांना कठीण आहे. आणि काही काही छोटे अनुभव मी सांगणार जे हेमंत सरांनी पण अनुभव केले असतील. हे जे आपण 40 तास म्हणजे 2 दिवस आपण जेव्हा राईड करत असतो तर खूप बारीक बारीक गोष्टी असतात ज्याच्याकडे आपण दिवसेंदिवस डेली आपण लक्ष देत नाही,
पण त्यावेळेला सायकलिंगच्या वेळेला आपण कंटिन्यू जेव्हा सायकलिंग चालवतोय तर लहान मुलं दिसतात, ते बाय रायडर म्हणून म्हणतात हो. आणि आपण पण त्यांना उत्साहाने खूप प्रतिसाद देतो. मग त्यावेळेला आपण ते स्किप करत नाही. आपण जरी कितीही म्हणजे कंटिन्यू सायकल चालवत असलो, माइंडसेट आपला कंटिन्यू बिझी असतो आपण, पण त्यावेळेला ते लहान मुलं जेव्हा बघतात आणि ते स्माइल करून आपल्याला हाय करतात, आपण एकदम उत्साहाने, म्हणजे खूप छोटे छोटे प्रसंग आहेत पण नक्कीच ते पण मोटिवेट करतात. म्हणजे त्याचा आश्चर्य खूप वाटतं, कारण की आता आपण बाईकवर 100 किलोमीटर जर आपण मोटरसायकल चालवली तरी खूप नको नकोसं वाटतं. बरोबर. सायकलवर तुम्ही 600 किलोमीटर करता, लोकांना खूप आश्चर्य वाटतं. बरोबर. पण मी तुम्हाला एक थोडासा प्रश्न विचारेन की ह्याच्यामध्ये आता 400 किंवा 600 किलोमीटर हा मोठा टप्पा आहे, ह्याच्यामध्ये आपण टाइम मॅनेजमेंट, आपले खाणं, ह्या गोष्टी कशा मॅनेज कराव्यात किंवा तुम्ही कशा करत होतात? डेफिनेटली मी एक ह्याच्याविषयी नक्कीच बोलणार की जेव्हा लॉंग डिस्टन्स सायकलिंग असतं ना, तर त्याच्यामध्ये आपण खाण्यापिण्यावर जास्त महत्व द्यायला पाहिजे. कारण आपण जर इंजुरी झाली आणि त्याच्यामुळे आपली राईड सुटली, ठीक आहे, आपण त्याला काही दोष देऊ शकत नाही. पण जर ते क्रॅम्पमुळे आपली ती राईड राहून गेली तर माझ्या मते आपण तिथं दुर्लक्ष केलेलं आहे. बरोबर. त्याच्यामध्ये आपलं हायड्रेशन आणि आपलं मील खूप चांगलं असायला पाहिजे. मग मी एक सजेस्ट करणार की जेव्हा डिस्टन्स रायडिंग असतं, आपण मध्ये जेव्हा जेवायला थांबतो तेव्हा आपण प्रॉपर मील घ्यायला पाहिजे. मग त्यावेळेला आपण हे नाही बघायला पाहिजे की मी फक्त राईस आणि भात खाल्लं, ऑर्डर केली की ते 2 मिनिटात येईल. पण राईस आणि भात लगेच 2 मिनिटात येईल, एखाद्या 10 मिनिटात तुमचं जेवण होईल, पण ते शॉर्ट टर्म एनर्जी तुम्हाला भेटणार आहे. आणि ही चूक आम्हाला 300 राईड मध्ये झाली. आम्ही सगळ्यांनी फक्त राईस भात घेतला, त्या राईस आणि दाल घेतला, पण ते मग अर्धा पाऊण तासानंतर सगळे फटीग व्हायचं आणि म्हणजे थकवा यायचा. पण मध्ये नंतर जेव्हा 400 आणि 600 ते एवढं डिस्टन्स राईड असून त्याच्यामध्ये जेव्हा चपाती पण घेतली, तर हे चपाती वगैरे किंवा भाकरी जर आपण घेतली तर ह्याला सस्टेन एनर्जी रिलीज जे आपण म्हणतो, तर ते आपल्याला 40-50 किलोमीटर 60 किलोमीटर आपण कंटिन्यू सायकलवर बसून म्हणजे आपण चालू शकतो. आणि बेस्ट फूड सायकल चालवत असताना बनानास डेफिनेटली, आणि बेस्ट ड्रिंक डेफिनेटली एनर्जल. आणि कंटिन्यू एक मी हे ठरवलं प्रोपोर्शन की ज्यावेळेस उन्हाळा होता, 600 मध्ये उन्हाळ्यामध्ये झालं, तर साधारण 100 किलोमीटर मध्ये कमीत कमी 5 ते 6 लिटर संपायला पाहिजे. सो रफली 2 लिटर्स एव्हरी 25 to 50 किलोमीटर आपण ते संपवायला पाहिजे. आणि मध्ये जेव्हा 600 ची राईड होती त्यावेळेस मुंबई रनरर्स क्लबचे अनिल उचिल सर पण मध्ये अचानक प्रकट व्हायचे आणि ते आम्हाला विचारायचे तुम्हाला काय पाहिजे, तर चिक्की आणि हे त्यावेळेस खूप ड्राय वाटतं, आपल्याला नको वाटतं, पण डेफिनेटली 2 बनाना घेऊन एक आपल्या जर्सी मध्ये ठेवायचा श्रीरामपूर सायकलिंग क्लबच्या, आणि एक त्यावेळेस खाऊन घ्यायचं. म्हणजे ते अचानक म्हणजे इन्स्टंट एनर्जी जे देत होते ना, त्याच्यामुळं म्हणजे मध्ये थांबायची गरज पडत नाही आणि नक्कीच ह्याचा फायदा होतो. 400, 600, 300 आणि 200 हे 4 व्हेरियंट करून मला कुठेही मध्ये क्रॅम्पचा नक्कीच काही इश्यू झाला नाही. तुम्ही या बाबतीत कसं करत होता, किंवा टाइम मॅनेजमेंट म्हणा, की आपल्याला त्या वेळेमध्येच ते पूर्ण करायचं आहे, मग त्यासाठी तुम्ही ब्रेक्स कसे घ्यायचा काय? तुम्हाला मी एक सांगतो की 300 किलोमीटरला ज्यावेळेस ती अहिल्यानगर आहे 300 किलोमीटरची होती, त्यावेळेस काय झालं, मी ती खूप लाईटली घेतली, मी तिचं एनर्जल वगैरे काही घेतलंच नाही. खूप सायकल फास्ट मध्ये चालू लागलो, पण करमाळ्याजवळ आला असता मला खूप भयानक क्रॅम्प आला बाहेर. माझ्या क्रॅम्प आल्यामुळं मी अशी परिस्थिती झाली की राईड क्विट करावं की अशी परिस्थिती माझी त्यावेळेस झाली होती. म्हणून हे जे आपण जे बोलतो ड्रिंक खूप महत्वाचं आहे. तुम्ही हायड्रेटेड स्वतः ठेवलं पाहिजे. त्याच्यामध्ये एनर्जल आले, जेल्स आले, आता नवीन कंपनी जेल्स आले आहे, परत बार्स आले आहे, हे तुम्ही केलं पाहिजे. मी एक सिंगल लिप्टन त्याच्यासाठी म्हणणार, ईट बिफोर यू आर हंग्री अँड ड्रिंक बिफोर यू आर थर्स्टी. बरोबर, डेफिनेटली, तर त्याचा नक्कीच फायदा होतो. बॉस हेमंत सर, तुम्ही हायड्रेशनच्या बाबतीत तुमच्या राईड कशा मॅनेजमेंट केल्या? 200 आणि 300 त्या होऊन जातात, पण 400 आणि 600 लॉंग डिस्टन्स आहे. मग त्याच्यामध्ये जसं आता राम सर म्हणाले की त्यांनी काय प्लॅनिंग केलं होतं, तसं तुम्ही काय प्लॅनिंग केलं होतं? म्हणजे जे आमच्यासारखे नवीन जे सुपर एंड्युरन्स होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत त्यांना पण ते लक्षात येऊन जातील ह्या गोष्टी. आता काय होतं, 600 आणि 400 आपण पूर्ण तयारी करतो, 300 आणि 200 खूप लाईटली घेतो आपण. तर माझ्या बाबतीत तसंच झालं. अहिल्यानगर येथे 300 किलोमीटरची राईड होती, त्यावेळेस माझे वाकळे सर होते. तर 300 किलोमीटरला मी खूप लाईटली घेतला, खूप लवकर करू असं मी ठरवलं. परंतु मी त्याच्यात हायड्रेशनची अजिबात काळजी घेतली नाही, एनर्जल वगैरे खूप कमी प्रमाणात पिलो. तर ज्यावेळेस मी करमाळ्याजवळ आलो असतो तर मला पायाला खूप क्रॅम्प आला.
असा क्रॅम्प आला का मी रोडच्या कडेला सायकल टाकली आणि डायरेक्टली खाली झोपून अरे. घेतली. माझा पाय फोर्स सुद्धा होत नव्हता. त्यावेळेस मला अशी कंडिशन झाली का आता आपण सायकल तिथून क्विट करू शकतो BRM. परंतु थोडंसं मॅनेजमेंट वगैरे थोडासा त्याला ट्रेसिंग केली तर तो क्लिअर झाला आणि तेव्हापासून ठरवलं की हायड्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे सायकलिंगसाठी. हायड्रेशन आणि जेल सपोर्ट. नाही याच्यावरनं मी तुम्हाला ह्या एक्सपिरियन्सवरनं मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन की सायकलिंग करण्यापूर्वी स्ट्रेचिंग किंवा आपण जे वीकमध्ये जे सायकलिंग करतो त्याच्यामध्ये किती दिवस सायकलिंग करावी, किती दिवस एक्सरसाइज किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग काही गरजेचे आहे का? आहे का? जसं आपल्याला मुंदळ सर कायम सांगतात, संकेतजी सर कायम सांगतात की तुम्हाला वेट ट्रेनिंग स्ट्रेंथ ट्रेनिंग खूप महत्वाची आहे सायकलिंगसाठी. ती कधी गरज पडते जेव्हा इलेव्हेशन येतं त्यावेळेस ती खूप गरज पडते स्ट्रेंथ ट्रेनिंग. तर ती केली पाहिजे आणि नुसती रोज सायकल ही नाही चालवली पाहिजे. त्यासाठी तुम्ही ती ट्रेनिंगची खूप प्रॅक्टिस केली पाहिजे तरच तुम्ही असं काही साध्य करू शकता. या प्रश्नाला मी पण तेच म्हणणार की डेफिनेटली समजा आठवड्यातून 7 दिवस आहेत तर 7 दिवसांपैकी कमीत कमी 5 दिवस आपण राईड करू शकतो. आणि 2 दिवस मध्ये समजा एक बुधवार आणि रविवार जे काही दिवस असतील त्याच्यामध्ये आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग नक्कीच करायला पाहिजे. आणि ते पण साधारण 1-6 तासाची ट्रेनिंग असायला पाहिजे. कारण स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यानंतर आपल्याला मसल मास जो गेन होईल तो त्याच्याने होईल. नुसतं सायकलिंगने मसल मास गेन होणार नाही. आणि त्याच्यासाठी डेफिनेटली आपण जे कॅल्शियम सप्लिमेंट आहेत आणि प्रोटीन सप्लिमेंट आहेत ते पण नक्कीच घ्यायला पाहिजे. आहार तर डेफिनेटली घ्यायला पाहिजे. आपलं डाएट चांगला असायला पाहिजे. प्रोटीन इंटेक नॅचरली पण असायला पाहिजे. पण डेफिनेटली कॅल्शियम आणि सप्लिमेंट्स पण पाहिजे. आता मला असं तुमच्या दोघांकडे बघून मला असं वाटतंय की तुमच्या दोघांची तब्येत तर माझ्यापेक्षा कमी आहे. पण तुम्ही दोघांनी व्यवस्थितरित्या हे करू शकलात की तुम्हाला तो काही प्रॉब्लेम नाही आला. पण माझ्यासारखे जे आहेत ज्यांचं तब्येत जास्त आहे वगैरे यांना जर सायकलिंग म्हणजे BRM करायची असेल तर त्यांनी कशा पद्धतीने प्रॅक्टिस करावी किंवा आहाराचं कसं नियोजन करावं थोडा तो पण आम्हाला सल्ला दिला तर छान वाटेल. ह्याच्यामध्ये कसं आहे की एक आपण बघितलंय की ज्यांचं वेट जास्त आहे ते पण करू शकतात. तर स्टॅमिना महत्वाचा आहे. पण स्टॅमिनासाठी काय की आपल्याला तो स्वतःचा वेट कॅरी करायला अवघड जातो बऱ्याच वेळेला एलिव्हेशनला. तर तुम्ही आधी BRM ची प्रॅक्टिस करायच्या अगोदर एक तुमचा वेट सध्याचा किती आहे आणि त्याच्यात किती लॉस करायचा आहे आणि त्याच्यासाठी प्लॅनिंग खूप महत्वाची आहे. कारण असं म्हणतात इफ यू फेल टू प्लॅन देन यू प्लॅन टू फेल. एक्झॅक्टली. आधी प्लॅन असायला पाहिजे की आपल्याला वेट किती लॉस करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण एक 2 महिने 3 महिने डेफिनेटली ते ग्रॅज्युअल असायला पाहिजे. सडन लॉस नको. आणि त्यासोबत आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग केली डेफिनेटली की त्याचा फायदा पण होईल. आणि सुरुवातीला आपण स्पीड करत दुर्लक्ष करायला पाहिजे. कारण प्रत्येक वेळेस आपण ते एव्हरेज स्पीड किती होतं आपण ते मॉनिटर करतो. पण आपण आधी सध्या म्हणजे सुरुवातीला जर स्टॅमिनावरती जास्त कॉन्सन्ट्रेट केलं कारण स्टॅमिना इज बेसिकली इज हेल्पिंग यू टू कम्प्लीट द रेस. 400 आणि 600 ला आपल्याला स्पीड नको असतो. तुम्ही किती कंटिन्यू सायकलिंग करू शकता. कारण तुमचे एवढी टेंडन्सी पाहिजे की मध्ये 20-25 किलोमीटर तुम्ही प्रत्येक वेळेस ड्रिंकसाठी याच्यासाठी नाही थांबू शकत. तर CP टू CP किंवा 60-70 किलोमीटर्स नंतर तुम्ही गॅप घ्यायला पाहिजे. तर 3 थिंग्स व्हॉट यू शुड कॉन्सन्ट्रेट इज फर्स्ट थिंग डेफिनेटली जर खूप जास्त वेळ तर वेट लॉस करायला पाहिजे विदिन दॅट स्टिप्युलेटेड टाइम. स्ट्रेंथ ट्रेनिंग पाहिजे आणि स्टॅमिनावरती लक्ष द्यायला पाहिजे. नंतर मग लॉंग राईड्स मध्ये तुम्ही किती कव्हर करताय हे तुम्ही बघायला पाहिजे टू कव्हर द लॉंग राईड्स. तर मी तर म्हणतो ज्याचं वजन जास्त आहे त्यांनी हे मनातून कधी विचारच आणायचा नाही तर माझं वजन जास्त आहे आता मी BRM करेल का नाही करेल. एक्झॅक्टली. बरोबर. फक्त सातत्य ठेवा. मी तर म्हणतो फक्त सातत्य ठेवा. सातत्य ठेवलं तुमचं वेट लॉस होईल. बरोबर आहे. राम सर सांगत त्याप्रमाणे तुम्ही डाएट करा स्ट्रेंथ ट्रेनिंग घ्या तर करू शकतो. ते थोडं लॉस का बरं करायला पाहिजे कारण आपण जेव्हा हेल्थसाठी एक कुठली ऍक्टिव्हिटी करतो ना तर आपण हेल्थसाठी नाही खेळायला हेल्थशी नाही खेळायला पाहिजे. तर आपण डायरेक्ट गेलो की त्याच्यामध्ये मग बॅकएक आणि ह्याचा इश्यू होतो डेफिनेटली. आणि जर आपल्याला माहिती आहे की थोडासा वेट आपला जास्त आहे 2-4 किलोने एवढं काही इश्यू होणार नाही. डेफिनेटली डिस्टन्स सायकलिंग करायला वेट कमीच असायला पाहिजे असं काही नाही. पण आपण हे पण बघायला पाहिजे शेवटी ते आपल्या शरीरासाठी चांगलं आहे का नाही डेफिनेटली. आणि हेल्थ साठी बेनिफिट व्हायला पाहिजे पण हेल्थशी न खेळत. सायकलिंग मध्ये सगळ्यात अवघड विषय कोणता आहे आपण जे सॅडलवर बसतो तो सगळ्यात अवघड सायकलिंग मध्ये अवघड आहे. बरोबर आहे. डेफिनेटली त्याच्यात तो एकदा तुम्ही त्याच्यातून बाहेर निघले तर तुम्ही काही पण करू शकता. आणि त्याच्यात अजून एक पॉईंट ऍड करणार की महत्वाचं काय आहे की कंटिन्युअस पेडलिंग.
ठीक आहे. मग आपण बऱ्याच वेळेला जेव्हा चढ असतो आपण त्याच्यामध्ये आपला स्पीड स्लो ग्रॅज्युअल होत उताराच्या वेळेस ना आपण कंटिन्यू पेडलिंग करायला पाहिजे. त्यावेळेस आपण पेडलला सोडायला पाहिजे. कारण मागचं जे तुम्ही 9-10 किलोमीटरला जेव्हा आपण कसारा घाट चढत असतो समजा, तर ज्यावेळेस आपल्याला डाऊन हिल भेटतं तर त्यावेळेला तो आपण एव्हरेज करायला आपण त्यावेळेस कंटिन्यू पेडलिंग पण करायला पाहिजे. म्हणजे आपले संकेत सर ज्याप्रमाणे म्हणतात कीप काम पेडल ऑन, तो सोडायचा नाही आपण कुठेच. तो सोडायचा नाही. कारण एव्हरेज करायला ना ते नक्कीच कामाला येतं. मग ज्यावेळेस कसं आहे बऱ्याच वेळेला आता जेव्हा मी धुळ्यावरनं निघालो तर बऱ्याच वेळेला एक 5-6 किलोमीटर हेडविड इतकं चांगलं होतं. त्यावेळेला फक्त मी मान खाली करून फक्त पेडल चालवत होतो आणि मी माझ्या वेळेची वाट बघत होतो की ते अर्धा तास हेडविड गेल्यानंतर कधी मला एक 5-10 मिनिटं उतार भेटतोय आणि तो मी एव्हरेज करायला त्याचा स्पीडअप घ्यायला तेव्हा फायदा घेतो. तर त्याच्यामुळे मला तो नक्कीच फायदा झाला की आपण जरी 10 मिनिटं भेटले त्या 10 मिनिटासाठी आपण अर्धा तास जरी वाट बघितली, डेफिनेटली हर एक का टाइम आता है, तुम्हाला भी टाइम आएगा. एक्झॅक्टली. आता जसं हेमंत सर बोलता बोलता म्हणाले की सॅडल टाइम तुमचा वाढवला पाहिजे. सॅडल टाइम वाढवण्यासाठी आपण काय करायला लागले ऍज अ तुम्ही ऍथलीट म्हणून, आणि मी तुम्हाला ऍज अ डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणून हा क्वेश्चन विचारीन की कारण सॅडल टाइम वाढवण्यासून काही आपल्याला इश्यूज येतात, तर ते आपण कव्हर अप करण्यासाठी काय करावं? सगळ्या टाइम वाढवण्यासाठी बरेच जण खूप प्रयोग करतात. कुणी जेलचे नवीन पॅन्ट्स घेतात, सीट्स कव्हर खूप चेंज करतात, त्यांनी काही होत नाही. ठीक आहे, जेल पॅन्ट तुम्ही ती घातली पाहिजे पॅन्ट वगैरे, परंतु तुम्ही सातत्य ठेवलं पाहिजे. सायकलिंग मधलं रोज तुम्ही काही दिवस सायकल सातत्य ठेवलं तर ऑटोमॅटिकली तुम्ही त्याच्यातून पुढे निघून जातात, तुम्हाला तो इश्यू परत येत नाही. डेफिनेटली आपल्याला कंटिन्यू सायकलिंगची सवय पाहिजे. मध्ये जेव्हा वादळ सरांना आम्ही बोलवतो चीफ गेस्ट म्हणून, मग त्यांनाही हा प्रश्न विचारला होता. त्यांचं पण हेच म्हणणं होतं की आपण कंटिन्यू सायकलिंग करायला पाहिजे. मग कधी कधी आपण असंही ठरवलं पाहिजे की आज जर मी 50 किलोमीटर करणार आहे तर मी 50 किलोमीटर मध्ये कुठंच थांबणार नाही किंवा उतरणार नाही. तर ते 50 किलोमीटर जेव्हा आपण कंटिन्यू सीटवर बसून कंटिन्यू पॅडल मारत असतो आणि ते 50 जेव्हा 100 होतील तर नक्कीच त्याच्याने हळूहळू हे जेव्हा आपण डिस्टन्स राईड जे वाढवतो तर त्याच्याने नक्कीच आपलं सॅडल टाइम वाढतं. आणि त्याच्यासोबत आपण प्रिव्हेन्शन म्हणून जे आपण अँटी चॅफिन क्रीम्स घेतो ते घेऊ शकतो. आपण पावडर लावू शकतो. ऍज अ डर्मॅटॉलॉजिस्ट आपण थोडंसं पावडर लावायला पाहिजे, कारण तो एरिया कंटिन्यू आपण स्वेटिंगमुळे ना तिथं घर्षण. एक्झॅक्टली. मग ते आपण अँटी चॅफिन क्रीम कधी लावली आणि त्याच्यावरती पावडर लावलं की नक्कीच हे इन्सिडेंट्स कमी होतात. म्हणजे एकंदरीत जर आम्हाला BRM ला उतरायचं असेल आता, तर आम्हाला डेली किती किलोमीटर प्रॅक्टिस आम्ही करावी, किंवा वीक मधनं 100ची राईड किंवा 50ची राईड असं काय शेड्यूल करावं का आपल्याला जमेल तसं आपण करावं प्रॅक्टिस? नॉर्मली एक मी सांगणार 25 ते 30 किलोमीटरच्या डेली राईड असायला पाहिजेत आणि वीकली एक लॉंग राईड असायला पाहिजे 100 किलोमीटरची, ती डेफिनेटली असायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही टायमिंग पण थोडंसं मॅनेज करायला पाहिजे, कारण बऱ्याच लॉंग राईड जेव्हा आपण करतो ना तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट 100 किलोमीटर हेमंत सर पण नक्कीच ग्रुप राईड जेव्हा करतो आपण त्यावेळेस 20-30 किलोमीटर झाले का सगळेजण थांबतात एक्झॅक्टली. आणि बसले का एक 15-20-30 मिनिटं कशी निघून जातात कळतच नाही. एक्झॅक्टली. टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचा सायकलिंगसाठी. आणि प्रत्येक BRM मध्ये आम्ही एक ठरवलं होतं की 100 किलोमीटर पहिले 100 किलोमीटर, कारण जेव्हा आपण सकाळी स्टार्ट घेतो तेव्हा सगळ्यात जास्त एनर्जी असते, फ्रेश मोड नंतर आपली एकदम एनर्जी ड्रेन होत जाते. तर पहिले 100 किलोमीटर जर आपण 4-4.25 तासात पूर्ण केलं नक्कीच पुढचा टप्पा मग घ्यायला आपला कम्प्लीट करायला म्हणजे बराच वेळ भेटतो आणि ते इझी जातं. मॉरली पण आपण खूप हाय असतो. म्हणजे आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हापासून आपण टाइम मॅनेजमेंटची पण प्रॅक्टिस करून घेतली पाहिजे. एक्झॅक्टली ते गरजेचं आहे याच्यामध्ये. प्रत्येक BRMच्या अगोदर त्यांची झूम मीट होत असते किंवा ते जेव्हा सांगत असतात की CP त्यांचे कोणते, किती किलोमीटर किती अंतरावरती, तर आपण एक पेपरवरती जरी प्लॅन केलं ना की CP किती किलोमीटरच्या अंतरावरती आणि आपल्याला किती किलोमीटर राईड घ्यायची आणि तो माइंडसेट असला ना मग आपल्याला मध्ये थकवा येत नाही. कारण मला आता जेव्हा 400 किलोमीटरची राईड केली तेव्हा एव्हरेज 60-70 किलोमीटर नंतर एक CP होता. मग तेव्हा मी ठरवलं होतं की CP to CP थांबायचं, मध्ये थांबायचंच नाही. तर त्याचा एक फायदा मिळाला नक्कीच. मग जिथं मी जेवायला थांबलो त्यांनी जेवायची सोय केली होती आफ्टर ऑलमोस्ट 122 किलोमीटर्स, तर तिथं डायरेक्ट अर्धा-पाऊण तासाचा मी गॅप घेतला आणि मध्ये CP to CP जेव्हा आपण थांबलो त्यावेळेस फक्त नाश्ता घेतला. आणि मध्ये डेफिनेटली मी म्हणणार की जर तुम्हाला मध्ये तुमचं वॉटर स्टोर संपलं असेल पाण्यासाठी नक्कीच थांबा. आम्ही जेव्हा लास्ट मी 200 किलोमीटरचं केलं त्यावेळेस वाधवा सर आमच्या सोबत होते, तर पहिले 100 किलोमीटर आम्ही सगळे सोबत होतो, पण मी 2 मध्ये स्टॉप घेतले फक्त पाण्यासाठी. कारण माझा तो 100 किलोमीटर मध्ये 4 लिटरचा तो क्रायटेरिया पूर्ण झाला नव्हता.
पण त्याचा नक्कीच फायदा झाला मला, त्याच्यामध्ये पण क्रॅम्प्स नाही आले. म्हणजे जेवढे आपण आपल्या बॉडीमध्ये वॉटर लेवल किंवा सोडियम लेवल मेंटेन ठेवू तेवढा आपल्याला क्रॅम्पचा त्रास कमी होणार आहे. क्रॅम्पचा त्रास कमी होतो. आणि ह्याच्यामध्ये दोन्ही क्रॅम्प्स होऊ शकतात. ऍब्डोमिनल पण, ऍब्डोमिनल साठी वेळेवर आपण खाणं गरजेचं आहे. आणि डेफिनेटली मसल साठी 2 ऑप्शन आहेत. आपण एनर्जल कंटिन्यू घ्यायला पाहिजे आणि जिथं तुम्ही ब्रेक घेता तिथं स्ट्रेचिंग नक्कीच करायला पाहिजे. हेमंत सर, मला असं एक तुम्हाला विचारावंसं वाटेल की सायकलिंगमध्ये तुम्ही जी सायकल वापरताय त्याला जास्त महत्व आहे तुमच्या स्पीडसाठी का सायकलिस्टवरती स्पीड डिपेंड आहे? ह्याच्यासाठी तुम्ही काय आम्हाला सल्ला द्याल? बरोबर आहे, नक्कीच. सायकल तर खूप महत्वाची आहेच, जसे आधी नवीन रोड बाईक आलेल्या आहेत. पण काही अपवाद आहेत, जसे राम सर आहेत, त्यांनी MTV वर BRM पूर्ण केली. खरंच म्हणजे जेवढी त्यांची स्तुती करू तेवढी कमी आहे. त्यांनी MTV वर एवढ्या मोठी BRM मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन तिने ती पूर्ण केली. त्या ठिकाणी खूप इलिव्हेशन वगैरे होते. परंतु नक्कीच रोड बाईक जर असली ना तर आपला स्पीड चांगला राहतो आणि खूप फायदा होतो. गिअर सेट जास्त असल्यामुळे आपल्याला त्याचा एक खूप मोठा बेनिफिट. म्हणजे सायकलमध्ये सुद्धा गिअर पण महत्वाचे आहेत सायकलनुसार. गिअर महत्वाचे, मी हेच म्हणणार. मला अजूनही आठवत आहे ज्यावेळेस 600चा BRM ला मी जात होतो त्यावेळेस हर्षद, विनायक सर आणि आपले विशाल कोटक सर सगळे आले होते. त्यावेळेस मी पहिले 600च्या BRM ला जायच्या अगोदर मी 15-20 दिवस अगोदर विनायक सरांची रोड बाईक घेतली होती. मी चालवायचा प्रयत्न केला पण मला थोडासा बॅकचा इश्यू आला. डेफिनेटली मला तो त्या स्टान्सची सवय नव्हती म्हणून. आणि दुसरा म्हणजे त्याच्यामध्ये एक थोडासा मेंटेनन्सचा इश्यू होता आणि आपल्याकडे लवकर ते रिपेअर होत नाही. आणि संभाजी तर जे आपल्याला बाईक रिपेअर करून देतात त्यावेळेस त्यांना पण शक्य नव्हतं. मग मला विशालजी म्हटले की सर, मी अभी भी बोलता हूँ की माझी सायकल मी कारमध्ये लोड केलेली होती, मी फक्त हार्दिकसाठी थांबलो होतो. सर म्हटले की, विशालजी म्हटले की मैं अभी भी बोलता हूँ, आप गाड़ी निकाल दो वो अपना और रोड बाइक डाल दो उसमें. तो मैंने बोला कि उनको कि मैं इसमें पूरा कर लूंगा. उन्होंने बोला कि ये पूरा होना बहुत मुमकिन नहीं है. रोड बाइक होगा, आपका स्पीड बढ़ेगा, इस पे हाइब्रिड पे पूरा करना इम्पॉसिबल है. मैंने उनको बोला मैं 3 साल से ये चला रहा हूँ, आप एक बार डेफिनेटली चला के देखो और मुझे नहीं लगता इस पे नहीं होगा, ये डेफिनेटली हो जाएगा. आणि प्रत्येक BRM ला मी 600ला ती रोड बाईक घेऊन गेलो, म्हणजे हायब्रिड घेऊन गेलो, 400लाही घेऊन गेलो. आणि मला अजून आठवतं की अनिल उचिल सर खूप खुश झाले जेव्हा त्यांनी बघितलं मी रोड बाईक सोबत मी जेव्हा हायब्रिड वरती चालतोय, तर ते पण त्यांनी मला तिथे कॉम्प्लिमेंट दिलं. आणि रविकांतजी पण एक होते मुंबईचे जे 600 किलोमीटरला माझ्या सोबत होते. तर माझ्या मते आपला माइंडसेट खूप महत्वाचा आहे. आपण सायकल कुठली चालवतो, आपण सध्याच्या आपल्या ग्रुपमध्ये माने सरांना आणि खूप असे दिग्गज लोक आहेत जे वयानुसार म्हणजे त्यांनी वयाला मात देऊन म्हणजे आपल्यापेक्षा जास्त स्पीड, चांगल्या स्पीडने आणि लॉंग डिस्टन्स रोजचे जे 50-60 किलोमीटर करत असतात, इरिस्पेक्टिव्ह त्यांची सायकल कोणती. नॉर्मल सायकलीवरती पण आपण बघतो की दरवर्षी आपण जेव्हा पंढरपूरला जातो तर काही जणांनी आपल्याला विदाऊट गिअरच्या सायकलीवरती पण पूर्ण केलेले. डेफिनेटली स्टीलच्या सायकल आपण नाही वापरलं पाहिजे, बट अल्युमिनियम आणि रोड बाईक जे ते प्रेफर करायला पाहिजे. बट माइंड गेम प्लेज मोर इम्पॉर्टन्स देन सायकल. बरोबर आहे. जसं आता ते जे म्हणाले तसं 400 किलोमीटरला ज्यावेळेस आम्ही पुण्याला होतो त्यावेळेस ज्ञानदेव चौधरी सरांकडे MTV सायकल होती. पण त्यांची काय झाली, आमचं साधारण 100-150 किलोमीटर आम्ही कम्प्लीट ज्यावेळेस केलो तर त्यांचा फ्रंट डिरेलरचा प्रॉब्लेम झाला. तर तो त्यांचा लो गिअरलाच ती सायकल कंटिन्युअसली राहिली. तर त्यांनी त्याच्यावरती जवळपास 250 किलोमीटर ती सायकल चालवली. त्यांचा माइंडसेट इतका पॉवरफुल आहे, मी खरंच त्यांचं खूप प्रशंसा करतो तिथून. तर त्यांचं माइंडसेट खूप पॉवरफुल आहे. त्यांनी त्याच्यावरतीच ती 400 किलोमीटर राईड पूर्ण केली आमच्या बरोबर. आमच्याकडे रोड सायकली असताना सुद्धा, रोड बाईक असताना. म्हणजे मला एकंदरीत तुमच्याशी चर्चा करून मला असं लक्षात आलं की आपला फॅमिली सपोर्ट, एक मॉरल सपोर्ट तो पहिला महत्वाचा आहे. त्यानंतर स्वतःचा माइंडसेट आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे कुठली सायकल ह्याच्याशी आपल्याला जास्त नाही, आपल्याला पॅडलिंग करायचंय आणि सॅडल टाइम वाढवायचा आहे, ह्याच्यावरती आपला सगळा खेळ आहे. मी हेमंत सरांना असं एक विचारेन, मी जेव्हा हेमंत सरांबरोबर पहिली लॉंग राईड केली ती म्हणजे मी पंढरपूर केली. मला ते त्यांच्याकडे हायब्रिड सायकल होती आणि नंतर त्यांनी BRM करताना त्यांनी सायकल चेंज केली, ते रोड बाईकला आले. तर त्यांनी जेव्हा हा चेंज केला तर त्यांचा सायकलिंग मधला अनुभव कसा होता, दोन्ही सायकलिंग मधला? पहिली माझ्याकडे ती MT होती, ती पण सिंगल गिअरची होती. ओके. ती स्टेनलेस फ्रेमची होती ती. तर मी तिच्यात पंढरपूरवारी केली. बरोबर. तर त्याच्यानंतर ज्यावेळेस मी रोड बाईकला शिफ्ट झालो, रोड सायकल, तर मला त्याच्यात खूप इश्यू आले. कारण की ते सॅडल हाईट, सॅडलची पोझिशन, बरोबर, हँडलची पोझिशन हे खूप मॅटर करतात. छोट्या छोट्या गोष्टी. बरोबर, एक्झॅक्टली. ती सेटिंग करता करता मला जवळपास 1-1.5 महिना गेला. त्याच्यानंतर सुद्धा मला नेक पेन खूप झाला.
मग युट्यूबला व्हिडिओ वगैरे पाहून आपला सायकलिंगचा क्लबचा हर्षद महाज आहे, तो खूप त्याच्यात इंटेलिजंट आहे. हो. त्याने खूप त्याच्यात मदत केली मला सायकलिंगची सायडल हाईट वगैरे करून. तर त्याच्यामुळे मला खूप फायदा. म्हणजे तुम्हाला जो फरक जाणवला तो स्पीडमध्येही जाणवला आणि लॉंग डिस्टन्स सुद्धा आपल्याला त्याचा फायदा झाला लॉंग डिस्टन्ससाठी. मी आता तुम्हाला असं एक विचारीन की तुम्ही आता हे केलं 200, 300, 400 आणि 600 याच्यामध्ये असा कुठला इव्हेंटमध्ये असं तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी किंवा एक असं चांगलं काहीतरी तुम्हाला त्यातनं शिकायला मिळालं, नवीन काहीतरी असे कुठले इव्हेंट होते तुमच्या दोघांचे? 600 किलोमीटर ज्यावेळेस मी एकटा सायकलिंग राईड करत होतो, ज्यावेळेस अंतरवाली सराटी जी आम्ही रात्री आपण स्टे सांगितलं होतं, बरोबर, तिथून पहाटे मी काय केलं, एकटा असल्यामुळे म्हटलं आता आपण नाशिक सायकलिस्ट ग्रुपला जॉईन होऊ. तर ते माझ्या अगोदर साधारण 8 तास आधी निघून गेले. बरोबर. 2:30 वाजता मी 3 वाजता तिथून राईड स्टार्ट केली पहाटे 3 वाजता. तर त्या रोडला अक्षरशः म्हणजे थंडी खूप आणि 8-10 किलोमीटर काहीच गाव नव्हते, खूप भीतीदायक वातावरण होतं, बिबट्यांची पण भीती होतीच आणि महत्वाचं चोर आणि रोडवर खूप भीती होती त्याच्यात. तर ज्यावेळेस मी संभाजीनगर जवळ आलो, साधारण 6:45 वाजले त्या टाइम मध्ये, ज्यावेळेस सूर्य उगवला, ज्यावेळेस तो आशेचा किरण नाही का आपण म्हणतो, एक्झॅक्टली त्याप्रमाणे मला तो सूर्य दिसला तेव्हा मला इतका आनंद झाला. तर म्हणलं आज आपण 100% BRM पूर्ण करू शकतो. म्हणलं तो माझ्या म्हणजे सायकलिंग इव्हेंट मला सगळ्यात आनंददायी क्षण होता. ते खूप एन्जॉय केला मी तो सकाळचा तो सूर्योदय. तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? माझ्या याच्यात पण ज्यावेळेस आता मी 400 किलोमीटरचं BRM होता माझं, तर त्यावेळेला मी असं डोक्यात ठरवलं होतं की जर लवकर झालं तर डेफिनेटली मी मध्ये झोपणार नाही आणि कंटिन्यू सायकल चालवणार. पण त्यावेळेस नाशिकमध्ये थंडी इतकी जास्त होती, आम्हाला जो आधी रूट दिलेला होता तो नाशिक टू धुळे दिला होता. पण नंतर अचानक त्यांच्या एक लक्षात आलं की मालेगाव टू धुळे रोड हा थोडासा रिस्की आहे, म्हणजे चोऱ्या पण होतात तिथं आणि आपल्याला उद्या सकाळी पहाटे निघायचंय आणि संध्याकाळी आज 8:30-9 ला मला रूट आला. तो चेंज करून त्यांनी नाशिक ते देवरपाडा म्हणजे मालेगावच्या पुढे गाव होतं, 122 किलोमीटर जाऊन 122 रिटर्न, म्हणजे अराउंड 244-245 आणि तिथून पुढे परत आम्हाला यायचं झगडे फाटा कोपरगावला आणि परत रिटर्न. म्हणजे तो रोड इतका डेंजर होता आणि म्हणजे त्या साईडला बिबटे पण खूप जास्त होते आणि त्यावेळेला असं वाटतं मध्ये काही हॉटेल वगैरे काहीच भेटत नव्हतं आणि इतकी थंडी होती आणि अचानक एक हॉटेल दिसलं. त्यावेळेला आपण इतके थकलेलो असतो की आपल्याला अजून कोणाला विचारलं की आता इथून हॉटेल किती किलोमीटर पुढे, ते म्हणते फक्त 20-25 किलोमीटर. बाईकवरती 20-25 किलोमीटर काहीच वाटत नाही, पण सायकलिंग वरती 25 किलोमीटर म्हटल्यावर अजून एक दीड तास होतो. त्यावेळेला फक्त मला असं वाटत होतं की मला रेस्ट नाही जरी भेटली तरी साधारण काहीतरी एक एनर्जीसाठी आपल्याला कॉफी वगैरे काहीतरी भेटायला पाहिजे. आणि त्यावेळेस अचानक एक हॉटेल दिसला, त्यांना मी रिक्वेस्ट केली, ते बंद नव्हतं पण त्यांनी मला त्यावेळेस कॉफी दिली आणि ते फक्त 2 मिनिटाचा तो क्षण होता. पण डेफिनेटली ह्या छोट्या गोष्टी त्यावेळेला जेव्हा आपल्याला पॉवर बुस्टर देतात ना, कारण मॉरली आपण डाऊन झालो असतो किंवा थकलेलो असतो, पण कुठेतरी तेव्हा आपला एक व्यक्ती अचानक असं भेटतं की जे आपल्याला मदत करतात किंवा आपल्याला समजा त्यांनी फक्त चहा बनवून दिला किंवा कॉफी बनवून दिली, पण त्याच्यामुळे आपला जो बूस्ट भेटतो, कारण त्यावेळेला आपली बॉडी जर कूल डाऊन झाली तर परत आपल्याला चार्ज व्हायला परत अजून एक 20 मिनिटं सायकलिंग गेली असते, म्हणजे मला करावी लागली असते. मग त्याच्यात मला तिथं वेळ वाचला आणि नक्कीच मला असं वाटलं की देव कुठेतरी आहे आणि आपण फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवली तर आपल्याला नक्कीच कोणीतरी मदत करणार अधूनमधून. एक्झॅक्टली. आणि 600 मध्ये पण मला हा अनुभव आला की बऱ्याच वेळेला असं 20-30 किलोमीटर झाल्यानंतर मला असं वाटलं की आता पोटामध्ये कॅम्प एखाद्या येऊ शकतात. मग जे मी म्हटलं की इट बिफोर यू फील हंग्री, तर मला असं वाटलं की आता मी मध्ये थांबलो परत की अजून 15 मिनिटं जातील आणि अचानक अनिरुचिल सर मला दिसले आणि असं 2 वेळा हा इन्सिडेंट झाला की सर म्हणजे मला असं वाटत होतं की जर मला फक्त 1-2 बनाना भेटले की अजून 40 किलोमीटर मी कंटिन्यू चालू. एक्झॅक्टली. 2 वेळा असं मला अनुभव आला की 20-25 किलोमीटर झाल्यानंतर मला असं वाटलं की मला थांबावं लागेल, पण त्यांनी मला 2 बनाना दिले आणि नंतर मी 60 किलोमीटर 70 किलोमीटर कंटिन्यू चालवले. तर डेफिनेटली हे अनुभव खूप महत्वाचे असतात आणि मॉरली खूप बूस्ट अप करतात. ओके. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये आपला मॉरल सपोर्ट सुद्धा
गरजेचा आहे, जो बाहेरनं आपल्याला मिळतो तो. Yes, yes. त्याशिवाय आपण हे पूर्ण करू शकत नाही. म्हणजे माझ्या मते असं एकही बीआरएम पूर्ण करणारा व्यक्ती नसेल सर, आणि सरही सहमत असतील याच्याशी, की जेव्हा आपण कंटिन्यू 30 तास 40 तास सायकल चालवतो, की आपल्याला आपल्या वाईफची, मुलांची किंवा श्रीरामपूर सायकलिंग क्लबची सगळ्यांची आठवण आली असते डेफिनेटली. आणि बऱ्याच वेळेला आपण एकट्याने म्हणजे एकट्याशी बोलत असतो आणि आपण गाणी पण गात असतो, कारण त्यावेळेला आपल्याला फक्त एक लक्षात आहे की आपल्याला हा इव्हेंट पूर्ण करायचा आहे. हेच डोक्यामध्ये ठेवून त्याच्याशी भांडत पण असतो आपण. Yes. कसं का तू कशाला आला इथे, तुला कुणी सांगितली ते, असं पण स्वतःशी भांडतो. पण एक मन आपलं एक असतं पॉझिटिव्ह, नाही आपल्याला हे पूर्ण करायचंय, तर ते एक असतं. बऱ्याच लोकांना हा अनुभव आला असेल. मला फक्त 2 वर्षानंतर मी जे बिहारांची वाट बघत होतो, ते खरं मला ते 2 वर्षानंतर हा चान्स भेटला. त्याच्यामुळे बहुतेक मला तो अनुभव आला नाही, पण डेफिनेटली हा अनुभव खूप लोकांना येतो, की आपल्याला वाटतं की आपण एवढं लोक म्हणजे इतकं 600 किलोमीटर कुणी सांगितलं होतं का बरं. मी ह्याच्यावरतीच हेमंत सरांना असं विचारेन की त्यांना हा अनुभव आला असेल किंवा नसेल, पण हा असा अनुभव आला तर तो ओव्हरकम करायला काय करू शकतो आपण? तसा अनुभव मला आलाच होता. 600 किलोमीटर ज्यावेळेस मी एकटा होतो ना, त्यावेळेस तो रात्री मला अनुभव आला होता. खूप मी स्वतः खूप चिडलो होतो. काय हे कुणी करत सांगितलं तुला, कोण म्हणलं तुला, असे निगेटिव्ह थॉट्स येत होतात. बरोबर. पण आपल्यात एक स्पोर्ट्समन एक खेळाडू वृत्ती असते, म्हणून नाही आपण एकदा मैदानात उतरलो ना तर आपल्याला पाठी मारायची, म्हणलं आता काही झालं तरी पूर्णच करायची. Exactly. तो एक विचार आपल्याला. आणि सर याच्यासाठी मी एक सोपा उपाय नक्कीच सांगणार. मी लहानपणी एक किस्सा ऐकला होता की ऐसा कौन सा वाक्य है जो आप खुशी में सुनते हो तो बुरा लगता है और जब गम में सुनते हो तो अच्छा लगता है. तो एक ही वाक्य जो अलग इसमें अलग सकता है, ये वक्त भी गुजर जाएगा. तर ज्यावेळेस आपण तो फेज येतो की आपण मॉरल डाऊन होत असतो, आपण फक्त ते 15-20 मिनिटं अर्धा तास माझ्या मते कंटिन्यू राईड करायला पाहिजे. आपण गिव्हअप नाही करायला पाहिजे. आपण हाच विचार केला पाहिजे की हा मुवमेंट पण निघून जाईल. ते फक्त हिट ऑफ मुवमेंट मध्ये आपण तो डिसिजन क्विट करण्याचा किंवा हे नाही घ्यायला पाहिजे अनलेस अनटिल आपला काही इंजुरी झालेली आहे. तर तो फक्त एक 15-20 मिनिटाचा स्पॅन किंवा अर्धा तास स्पॅन जर निघून गेला, जसं मला हिट स्ट्रोक बसले होते, 20 मिनिटं मी पॉवर नॅप घेतला, आपण मॉरली खूप स्ट्रॉंगली आपण परत बॅकअप येतो परत डेफिनेटली. एक्झॅक्टली. म्हणजे तुमच्या दोघांच्याशी चर्चा करून मला असं एक लक्षात आलं की आपल्या संकेत सरांकडनं जो आपल्याला मॉरल सपोर्ट जो कंटिन्यू मिळत राहतो 1 किंवा 2 तासांनी फोनवरती, तो खूप गरजेचा आहे आणि तो खूप पॉवर देऊन जातो. एक्झॅक्टली. आपला पूर्ण ग्रुप ऍक्टिव्ह असतो. Yes. आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं असणार आहे की आपण कुठं पोहोचतोय, आपला ग्रुप मेंबर कधी हर्षद असतो, कधी बनकर सर असतात किंवा संकेत असतो, ते आपल्याकडनं माहिती घेत असतात, किंवा आपण जेव्हा ते हे मेसेज टाकतो तर आपले ग्रुप मेंबर सगळे अवेअर असतात की आता कुठल्या सीपीला आज जे बीआरएम राईडर्स आहेत ते कुठे पोहोचले. तर आपण पण जेव्हा साधारण लंच ब्रेक घेतो अर्धा-पाऊण तास, आपण जेव्हा ते मेसेज बघतो आणि त्यांच्याकडनं येस यू कॅन डू इट हे मेसेजेस बघतो ना, तर हे पण मॉरली खूप आपल्याला बूस्ट करतं. एक्झॅक्टली. मी तुम्हाला यानंतर एक विचारू इच्छितो की जे आपल्या सायकलिंग क्लब मधले किंवा ओव्हरऑल सगळीकडचे जे सायकलिंग क्लब मधले नवोदित आहेत किंवा जे आता विचार करत आहेत की आपण पण बीआरएम करावी किंवा बीआरएम ची सुरुवात कशी करावी, तर ह्यांना तुम्ही काय सांगाल? कारण बीआरएमचं कसं आहे की आपण जानेवारी ते डिसेंबर या कॅलेंडर इयरमध्ये आपल्याला ते पूर्ण करायचं आहे आणि तरच तो आपल्याला सुपर अँडरचा किताब मिळणार आहे, नाहीतर आपल्याला तो मिळणार नाही. मग हे प्लॅनिंग करण्यासाठी आतापासून कशी तयारी करावी, जे नवीन नवोदित आहेत किंवा ज्यांना करायची इच्छा आहे? डेफिनेटली. आता ह्याच्यामध्ये ना आपण सगळ्या सीझन मध्ये एक राईड करायचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण कधी कधी जेव्हा ट्रान्झिशन असतात, समजा आपण उन्हाळ्यानंतर समजा आपण कधी काही राईड्स उन्हाळ्यामध्ये येतील किंवा आता ह्यांचे काही राईड्स पावसाळ्यामध्ये झाले आणि मला त्याच्यात समजा थंडी होती आणि अचानक ऑक्टोबर हिट आले आणि असं सगळ्यांची सवय पाहिजे. त्यांचं असं पण आहे ना की उन्हाळा म्हणजे एप्रिल पासून नाईटच्या राईड्स पण चालू होतात. येस 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 ते पण असतात. मग हे कसं करायचं मॅनेज? आपण माझं एकच म्हणणं आहे की आपण कंटिन्यू जे आहेत ना, कंटिन्यू सायकलिंगचं एक आपल्याला सवय असायला पाहिजे की कंटिन्यू आपण जेव्हा 50-60 किलोमीटर 70 किलोमीटर जर आपण चालू शकतो तर बीट एनी सीझन आपण ते कम्प्लीट करू शकतो. फक्त याच्यामध्ये आपण प्रत्येक वेळेस बफर ठेवायला पाहिजे. कारण हा बफर कशासाठी महत्वाचा आहे की कधी तुमची सायकल ब्रेकडाऊन झाली, पंक्चर झालं, तर हे आपल्याला माहिती नसतं. कारण माझ्या मध्ये 600 इव्हेंट मध्ये मी असे पण लोक बघितले जे आपल्यापेक्षा म्हणजे दिग्गज लोक आहेत, त्यांची 2 वेळा सायकल पंक्चर होऊन पण ते 1 तास अगोदर म्हणजे 600 किलोमीटर तुम्ही समजू शकता 1 तास अगोदर पोहोचणे इज नॉट अ जोक. बरोबर. 2दा पंक्चर होऊन पण ते वेळेवर पोहोचले.
तर आपण त्याच्यासाठी जर प्रिपेअर करायचं तर डेफिनेटली आपण मेन जे आहे आपले सॅडल कॅपॅसिटी वाढवायला पाहिजे. प्रत्येक सीझन मध्ये प्रॅक्टिस पाहिजे आणि 60 to 70 किलोमीटर्स नॉन स्टॉप सायकलिंगची प्रॅक्टिस पाहिजे एक. आणि त्याच्यात नक्कीच आपल्याला पंक्चर जर झाली तर पंक्चर काढायचा पण आपल्याला अनुभव पाहिजे. कारण आपण एवढा वेळ वाचवला आणि पंक्चर काढण्यामध्ये जर आपला 1 तास गेला तर तो तिथं डेफिनेटली एक मोठा सेटबॅक भेटतो आपल्याला. तर पंक्चर काढण्याची पण मला एक तर मी डेफिनेटली धन्यवाद करणार विनायक शिंदे सरांचं. आणि 600 किलोमीटरच्या अगोदर मला अजूनही आठवतं केतन व्हिएतनामला जाणार होता, त्याची फ्लाईट होती मुंबईवरनं आणि थँक्स टू हिम म्हणजे तो इथून मुंबईला जाणार होता आणि मी अर्धा तास अगोदर म्हटलं की आधीच आदल्या दिवशी ठरवलेलं होतं आणि माझ्या लक्षात नव्हतं तो व्हिएतनामला निघणार आहे. पण त्याला मी सांगितलं मी 1:30 वाजता येणार आणि तो 2 वाजता निघणार होता. तर 1:30 वाजता त्याच्यासोबत बसून मी पंक्चर काढलेलं विनायक सरांच्या सायकलीचं काढलं आणि त्याच्यानंतर आम्ही दोघंही निघालो. तो मुंबईला निघाला व्हिएतनामसाठी आणि मी माझ्या 600 बिहारला गेलो मुंबईला. तुम्ही काय सांगाल सर? बरोबर सर सांगत सॅडल टाइम वाढवला पाहिजे आणि मोठमोठ्या राईड्स केल्या पाहिजे. सगळ्यात महत्वाचं पेशन्स. तुमच्या पेशन्स आल्याशिवाय तुम्ही हे करू शकत नाही. ते पेशन्स आले पाहिजे आणि बरोबर तुमची फिजिकल हेल्थ वगैरे ते चांगली केली तर तुम्ही असे मोठे BRM वगैरे पूर्ण करू शकता तुम्ही. आणि जाता आता मी तुम्हाला असं एक विचारेन की तुम्हाला सुपर रनर बनताना किंवा आत्तापर्यंत तुम्ही जे सायकलिंग करत आहात याच्यानंतर आता तुमचा नवीन काय असेल, नवीन उद्देश किंवा नवीन ध्येय काय आहे? आता सध्या माझं जे आहे रनिंग मध्ये सध्या चालू केलेलं आहे. तर माझं आधीच डोक्यात होतं की BRM आपण हे डिसेंबरच्या आत जेवढं लवकर कम्प्लीट करू. कारण लॉंग राईड जे ते थंडीमध्ये गेले तर डेफिनेटली आपल्याला टिंगलिंगचे नमनेसचे खूप त्रास आणि बरोबर. आणि 600 मध्ये 2 नाईट आणि 2 मॉर्निंग चालवणं खूप अवघड आहे. तर ते लवकर पूर्ण केले आणि आता पुढचं जो आहे टाटा मॅरेथॉन मध्ये माझं रजिस्ट्रेशन आहे. आता भविष्यात एक माझं डेफिनेटली असणार आहे की थोडंसं रनिंग मध्ये कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. जून 1 ला हाफ मॅरेथॉन मी एक इथं पूर्ण केलं अहिल्यानगरला. ते 21 किलोमीटर साधारण 2 तास 24 मिनिटांमध्ये झालं. आणि आता टाटा मॅरेथॉन झाल्यानंतर जर डेफिनेटली झालं तर एक स्विमिंग माझा कल असणार आहे. आणि जर तिन्ही इव्हेंट झाले तर नक्कीच आयर्नमॅनचा नक्कीच विचार करू. कारण माझी एक इच्छा आहे की ज्यावेळेस पहिल्यांदा आपण सायकलिंग क्लब सगळे श्रीरामपूरचे घेऊन आपण जेव्हा पंढरपूरला गेलो होतो आणि रिटर्न मध्ये येताना जेव्हा सगळ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले होते तेव्हा मी एक व्यक्त केलं होतं की आता सगळ्यात सुरुवात आपण सायकलिंगने केलेली आहे तर नक्कीच एक रनिंग क्लब व्हायला पाहिजे. जे मागच्या वर्षी रनिंग क्लब तयार झालं आणि डेफिनेटली स्विमिंग क्लब एक तयार असून की नक्कीच जेणेकरून श्रीरामपूरमधनं आयर्नमॅन पण निघतील ह्याचे प्रयत्न नक्कीच आपण करूया. सर म्हणजे मला आतापर्यंतची तुमची जी माहिती आहे त्याच्यानुसार मला अशी खात्री आहे की तुम्ही लवकर 2028 पर्यंत तुम्ही सहजमध्ये आयर्नमॅन होऊ शकाल तेवढी तुमच्याकडे आहे. प्रयत्न नक्कीच असतील बट डेफिनेटली पेशन्स अँड कंटिन्यू डेफिनेटली त्याच्यासाठी वर्कआउट आणि हे पाहिजे. तर मी नक्कीच माझे प्रयत्न असतील रनिंग नंतर स्विमिंग वळावं आणि त्याच्यामध्ये पण थोडासा स्टॅमिना. कारण स्विमिंग मध्ये चांगला स्टॅमिना लागतो रनिंग आणि ह्याच्यापेक्षा. आणि आयर्नमॅन साठी कंटिन्यू कमीत कमी 1 वर्ष तरी आपण कंटिन्यू वर्कआउट करायला पाहिजे. तर नक्कीच माझं त्याच्यासाठी इच्छा आहे आयर्नमॅन पूर्ण करण्याची. आणि श्रीरामपूरमध्ये अजून माझ्यासोबत अजून कोणी जर असतील तर डेफिनेटली एक ग्रुप असल्यानंतर त्याचा एक मॉरली आपण खूप बुस्टअप होतो. तर अजून काही लोक हेमंत सर किंवा अजून जॉईन झाले तुमच्यासारखे लोक तर डेफिनेटली मला आनंद होईल. आणि मी तर असं एक अजून माझ्या एक्सपिरियन्स मधून मी असं सांगेन की श्रीरामपूरमध्ये ऍथलीट्सचं जे क्लायमेट आहे ते खूप छान आहे. म्हणजे इथला सायकलिंग क्लब घेतला किंवा रनिंग क्लब घेतला किंवा अदर क्लब जरी घेतले स्पोर्ट्समधले खूप ऍक्टिव्ह आहेत आणि सगळ्यांना एकत्र घेऊन ते खूप छान पुढे जातात. मला ते खूप छान वाटतं इथलं. त्यामुळे मी तुम्हाला हा प्रश्न विचारला आणि तुम्हाला हे जॉईन करायला मला काहीच वाटणार नाही. मला स्वतःला स्विमिंगची आवड आहे त्यामुळे मी तुम्हाला डेफिनेटली जॉईन करण्याच्या मला खूप आनंद होईल. आणि जेवढं ग्रुप सोबत आपण जातो ना तेवढं आपण म्हणजे अजून हे आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो. एकटाच माणूस चालल्यानंतर एक ठराविक काळानंतर एक असा फेज येतो की ज्यावेळेस आपण बोर होतो. आणि तो अनुभव मला रनिंग मध्ये पण आला. म्हणजे आज ह्या इंटरव्ह्यूला यायच्या अगोदर कालच माझं आणि संकेशचं जेव्हा बोलणं झालं तर मध्ये 3 दिवस मी टोटली रनिंग म्हणजे कमी केली होती आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग केली फक्त. कारण मला ते थोडंसं बोर व्हायला लागलं होतं. पण डेफिनेटली आता टाटा मॅरेथॉन फक्त एक 17 दिवस राहिलेत त्याच्यासाठी प्रॅक्टिस करायची. मग आज परत मी एक कमबॅक करून आज 10 किलोमीटरची रनिंग पूर्ण केली. आणि तुम्ही जेव्हा बाकीचे लोक अजून डेफिनेटली सोबत असणार तर ह्याच्यापेक्षा अजून पुढचे जे काय असतील जसं आता संकेत कॉम्रेड साठी चाललंय
अजून नक्कीच आपण ग्रुपमध्ये ते जाऊन हे नवीन जे यश गाठू नक्कीच. एक्झॅक्टली. हेमंत सर, तुमचे काय प्लॅन्स? माझे प्लॅन्स असे आहे का, ग्रामीण भागामध्ये स्पोर्ट्स विषयी जागृती करणे या निमित्ताने. जशी आता सायकलिंगचं BRMचं मी SR जाऊ समजा, त्यानिमित्त खूप गावात चर्चा वगैरे झाली. पण अजून आपल्याला कशी अजून ॲथलीट्स तयार करता येईल याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. आमच्या गावात फुटबॉल क्लब आहे, बरोबर, आणि फिटनेस वगैरे क्लब आहे. अजून कसे नवीन मुलं किंवा मुली, शक्यतो मुली आपल्या गावाकडं खेडेगावात नाहीच आहे ॲथलीट याच्यामध्ये, तर कशी जोडता येईल आपण हे पाहिलं पाहिजे. तर त्यानिमित्त माझा याचे प्रयत्न असेल माझा. मी जाता जाता तुम्हाला अजून एक विचारेन. तुम्ही मागाशी बोलता बोलता म्हणाल होतं की आपल्या सायकलिंग क्लबमधले माने सर, भिसे सर असतील किंवा जे सिनियर सायकलिस्ट आहेत, यांच्या प्रोत्साहनामुळे बऱ्याचशा सायकलिस्टने सायकलिंग सुरू केली. तर तुमच्या दोघांचा पण ह्याबद्दल काय अनुभव आहे, त्यांच्यावर सायकलिंग करण्याचा किंवा त्यांच्याकडून काही शिकायला मिळालं? हो, 100%. माने सर आणि भिसे सर नसते तर कदाचित मी सायकलिंगचा डोक्यात विचार पण केला नसता. ते मला योगायोगाने त्या रोडला भेटले, तिथून माझी सायकलिंगची सुरुवात झाली. आणि BRM साठी महत्वाचं डॉक्टर संगीतजी मुंदरा सर यांनी खूप माझी प्रिपरेशन तयारी करून घेतली आणि खूप मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय मी BRM SR होऊ शकलो नसतो. आणि माझं पण हेच म्हणणं आहे की आपण प्रत्येकाकडनं काही ना काही शिकण्यासारखं असतं. बरोबर. फक्त आपण त्याचं गुण काय हे बघायला पाहिजे. आपल्या ग्रुपमध्ये ग्रुप तसा खूप मोठा आहे, पण सगळ्यात पहिले तर मी माझ्या मिसेस म्हणजे जयाला डेफिनेटली थँक्स म्हणणार. त्याच्यानंतर माझे किड्स, आई वडील, की त्यांनी मला आधी मॉरल सपोर्ट दिला, ज्याच्यामुळे मी BRM साठी जाऊ शकलो. आणि त्याच्यानंतर माने सरांचं मी एक म्हणणार की त्यांची कन्सिस्टन्सी खूप चांगली आहे. खूप चांगली. म्हणजे 31 दिवसाचा महिना असतो, 31 दिवस ते जे रायडिंग करतात कंटिन्यू, तर म्हणजे ते खूप मॉरली आपल्याला आपण विचार करतो की आपण आज काल उशिरा झोपलो, आज आपण समजा स्किप केली राईड तरी चालेल. पण त्यांचं एक कन्सिस्टन्सी नक्कीच मानायला पाहिजे की तेवढं कन्सिस्टन्स असायला पाहिजे की आपण छोटी राईड का होईना आपण तो दिवस स्किप नाही केला पाहिजे. त्याच्यानंतर टिंकुंजींचं म्हणजे त्यांनी ज्यावेळेस सातारा हिलसाठी प्रिपेअर केलं, त्यांची कन्सिस्टन्सी ट्रेनिंग खूप चांगली होती, स्पीड चांगला होता त्यांचा. तर प्रत्येककडनं आपण काही ना काही शिकायला पाहिजे. आणि संकेतला पण खूप खूप धन्यवाद, कारण संकेत, केतन, वैशाली, नम्रता, जया, कारण सुरुवात जी झाली ही आमच्या म्हणजे एक छोटीशी सुरुवात होती. आम्ही कपल राईड जे घेत होतो आणि अजूनही मी संकेतला सांगत असतो त्या कपल राईड डेफिनेटली म्हणजे खूप जास्त मिस करतो. मग आपल्या काही काही छोट्या राईड्स ह्या जरी असल्या, म्हणजे पंढरपूरला जरी नाही जमलं, पण आपण त्या छोट्या राईड जरी केल्या ना, डेफिनेटली हे अविस्मरणीय राईड असतात. आणि ते नक्कीच आपण कधीतरी योग येईल परत ते ग्रुप राईड्स करू, डेफिनेटली होऊन जाईल. ते कधीही होऊ शकतं सर. Yes. आणि आपली पंढरपूरची तर राईड ही फिक्सच असते. पंढरपूरची तर ते डेफिनेटली व्हायला पाहिजे. आणि आता सगळे जण जे BRM करून आलेत ना, तर डेफिनेटली भिसे सर असतील किंवा आता हेमंत सर पण सहमत असतील की आता इथून पुढे जेव्हा तुम्ही पंढरपूर राईडला येणार ना, तर हा अप्रोच पुढच्या वर्षी नक्कीच वेगळा असेल. बरोबर. BRM ला जेव्हा एकटा राईड करतो ना, त्यावेळेस आपल्याला आता ग्रुप राईडचं महत्व कळतं. आणि जे ह्यावेळेस समजा पंढरपूरमध्ये खूप पुढे गेलेले असतील ना, पुढच्या नक्कीच ग्रुपमध्ये चालतील. धन्यवाद राम सर, धन्यवाद हेमंत सर. तुम्ही खूप छान प्रकारे आपले अनुभव आमच्याशी शेअर केले किंवा जे आपले नवीन रायडर्स जॉईन होणार आहेत त्यांनाही तुम्ही खूप छान सल्ले दिले. मी जाता जाता या ठिकाणी एक सांगू इच्छितो, 2025 कॅलेंडर इयरमध्ये श्रीरामपूर सायकलिंग क्लबतर्फे सहा सायकलिस्टनी सुपर रॅन्डनर होण्याचा किताब मिळवलेला आहे. हे श्रीरामपूर सायकलिंग क्लबचे या वर्षाचे एक मोठे अचिव्हमेंट आहे. धन्यवाद.